नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। थंबनेल तुम्ही बघितला असेल की UPSC CSAT 2026 67 मार्क्स मिळवणं खरंच अवघड आहे का? कारण आता परीक्षेला एक आठवडा होतो जवळ-जवळ, ठीक आहे? तर एक आठवड्यानंतर पेपर झाल्यापासून तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की CSATचा पेपर खरंच डिसाइडिंग आहे। कारण इथे GSला तुम्हाला खूप सारे मार्क्स मिळतात, पण CSATच तुमचं क्लिअर होत नाही। त्यामुळे त्या GSच्या मार्कांचा काही उपयोग नाही। CSAT क्वालिफाय जरी असेल 67 मार्क्स मिळाले की फक्त त्याचे क्वालिफाय झालं, मार्क्स काउंट होत नाहीत, तरी पण 67 मिळत नसल्यामुळे UPSCच्या GSला किती जरी मार्क पडले तरी काही उपयोग नाही। ही एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला मार्क्स कमी पण पडलेत तरी पण तुम्ही CSATला सिरियसली घेत नाही, परत तुम्ही पुढच्या वर्ष काढताय की बाबा आता मे मध्ये एग्जाम असते तरी पण तुम्ही नंतर जानेवारी फेब्रुवारीतच जागे होता की तुम्हाला आत्तापासून जागा व्हायची इच्छा होत नाही का? की बाबा आपल्याला CSAT जमत नाही तर आपण CSATला रोज 1 तास वेळ द्यावा सुरुवातीला, ॲटलिस्ट हे वर्ष संपेपर्यंत रोज 1 तास वेळ द्यावा आणि नंतर मग नवीन वर्ष जानेवारीपासून परत आपण 2-2.5 तास द्यावेत। हे असं येतच नाही। मी एवढी मुलं बघतो की पेपर जर मेला असेल तर 2 महिने आधी येतात, जर सर तुमच्याकडे बॅच आहे का कुठली? आता 2 महिन्यात UPSC CSAT कव्हर व्हावं असं नाही येते। हे फॉर्म्युलाच्या आधीच आहे आणि तुम्ही काय शिकताय? सगळे फॉर्म्युले शिकताय, XY शिकताय। UPSCचं CSAT ते नाहीच आहे। UPSCला 2 अधिक 3 हे 5 असतं, हे नको आहे। UPSCला पाहिजे ऑड प्लस ऑड इवन असतं, इवन प्लस ऑड ऑड असतं, ऑड इंटू ऑड ऑड असतं, ऑड इंटू इवन इवन असतं। हे UPSCला पाहिजे आणि हे खूप बेसिक आहे आणि ह्याला एक ठराविक वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे। तुम्ही परीक्षेच्या वेळी जागा होऊन UPSC CSAT क्वालिफाय होऊ शकत नाही। आणि तुम्ही जर त्याचे पॅसेज बघितले ते तर काय बघताना असं वाटतं की मी जे लिहिले तेच करेक्ट आहे, पण रिॲलिटीमध्ये तसं होतं का? तर तसं काही होत नाही। हे सगळं तुम्हाला माहित आहे, कारण 67 तुम्हाला येत नाहीत याचा अर्थ ह्याच सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात। तर आजचं लेक्चर मी कशासाठी घेऊन आलोय, हे पूर्ण लेक्चर मराठीमध्येच असणार आहे, इंग्लिश मराठी टाईपमध्ये, ठीक आहे? बरेच जण मला हिंदीत म्हणत होते, मी म्हटलं आधी पुण्यातल्या मुलांना तरी ॲड्रेस करावं, हिंदी इंग्लिशचं बघू नंतर आपण। तर पूर्ण लेक्चर मराठीत असेल आणि गणिताला लँग्वेजची गरज नाही आहे। तर या लेक्चरमध्ये काय करणार आहे मी, 67 मार्क्स मिळवणं खरंच अवघड आहे का हे तुम्हाला सांगणार आहे। आजच्या लेक्चरमध्ये पॅसेजचे एक्झाम्पल घेणार नाही, जे तुम्हाला वाटते खूप हाय लेवलचे आहेत ते घेणार नाही। PPT मध्ये सगळं आहे माझ्या, पण ते घेणार नाही, कारण मला आजच्या लेक्चरचा फोकस हा ठेवायचा आहे की 67 मार्क्स मिळणं खरंच अवघड आहे का, ठीक आहे? तर ही एक माझी बॅच आहे एज्युकल्चर ॲपवर UPSC CSATची, त्याच्यामध्ये मी MPSC पण देतो, ठीक आहे? याच्याविषयी आपण नंतर बोलू। 67 मार्क्स पाडायचे याचा अर्थ काय करायचं आहे? जर मी माझे 30 प्रश्न नेट बरोबर आणले, निगेटिव्ह वगैरे सगळं काढून 30 आउट ऑफ 80 क्वेश्चनचा पेपर असतो, 1 क्वेश्चन कॅरीज 2.5 मार्क्स, दॅट इज 200 मार्क्स। त्यापैकी आपल्याला 67 मिळवायचे। मी 30 आणले नेट, सो 30 इंटू 2.5 किती होतं? 75। मी ह्याला अजून कमी करतो, 27 क्वेश्चन नेट बरोबर आणतो, 27 क्वेश्चन नेट इंटू 2.5, तरी हे तुम्हाला 67 प्लस घेऊन जात आहे। तरी हे तुम्हाला 67 प्लस 27 दुनी 54 आणि त्याच्यामध्ये 13 ॲड केले 13.5, तर हे तुम्हाला घेऊन जात आहे 67.5 की जे आपला क्वालिफाईंगचा एक मार्क आहे, ठीक आहे? तर आपल्याला आणायचे किती बरोबर? 27 क्वेश्चन आपल्याला बरोबर आणायचे आहेत नेटमध्ये, म्हणजे निगेटिव्ह वगैरे सगळं काढून 27 क्वेश्चन नेट बरोबर आणले तर आपल्याला इझिली मार्क्स मिळू शकतात। तर आजच्या पेपरमध्ये जर मॅथ रिजनिंगचे 55 क्वेश्चन 55 क्वेश्चन येत आहेत, तर मी तुम्हाला त्यातले 35 क्वेश्चन असे दाखवतो की जे तुमच्या बेसिक नॉलेजवर तुम्ही क्लिअर करू शकता, की त्याला तुम्हाला वेगळं काहीही करायची गरज नाही। तुम्हाला बऱ्यापैकी बेसिक नॉलेज असेल किंवा तुम्ही माझी ती MPSCची बॅच केली असेल, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला हे व्यवस्थित पद्धतीनं इझिली सॉल्व्ह होऊ शकतं। तर मी आता फक्त क्वेश्चन सिलेक्ट करणार आहे की जे तुम्हाला क्वालिफाय करून देतील। मग आपण बॅचमध्ये ह्याचं डिटेल लेक्चर प्रत्येक एक्झाम्पल ह्याचं घेणारच आहे, पण आत्ता या लेक्चरचा हे आहे की बाबा थेंबे थेंबे तळे साचून सुद्धा तुम्ही 67 मार्क मिळवू शकता, एक एक प्रश्न व्यवस्थित सिलेक्ट करून। तर तो माझा आजच्या लेक्चरचा हेतू असणार आहे। तर चला जाऊया आपण
जे प्रश्न तुम्हाला एकदम इझिली होत आहेत तेच प्रश्न मी फक्त बघणार आहे, की ज्याच्यात जास्त डोकं नाही लावायचं. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, फक्त नीट लक्ष द्यायचं. द वेट ऑफ एक्स इन kg इज डिनोटेड बाय एक्स. ठीक आहे. द वेट ऑफ ए बी सी डी पी क्यू आर अँड एस आर मेजर्ड गिवन. ए बी सी डी चं वेट दिले 17 आणि ए सीचं दिले. ए सीचं किती दिले 6. मग मला एक गोष्ट सांगा, ह्यातले ए सीचं 6 दिले तर याच्यावरून बी प्लस डीचं काढू शकतो की नाही. ए सी 6 तिकडे गेलं, 17 मायनस 6 दॅट इज 11. बी प्लस डी किती आला 11. एवढं तर लिहिता येईल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं. परत पी क्यू एस डीचं 15 दिलंय, पी क्यू आर बीचं 17 दिलंय आणि पी इज इक्वल टू आर आहे, क्यू इज इक्वल टू एस आहे. तर त्यांनी जे दिले ते मी लिहून ठेवतो. पी इज इक्वल टू आर आहे, मी सगळीकडे आर टाकतो, पी इज इक्वल टू आर. परत क्यू इज इक्वल टू एस आहे, मी सगळीकडे एस टाकतो आणि मी सरळ ह्या दोघांची बेरीज करतो, ह्या दोन इक्वेशनची. मग काय होणार, आर 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 किती आलं 3R प्लस एस 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 किती आलं 3S प्लस बी प्लस डी, बी हे बी आणि हे डी, बी प्लस डी इज इक्वल टू ह्यांची पण बेरीज 15 आणि 17 किती आलं 32. जमलं. मग आता मला यातलं बी प्लस डी माहित आहे 11 आहे. मग काय येणार, हे 3 कॉमन काढलं, आर प्लस एस प्लस हे 11 तिकडे गेल्यावर मायनसमध्ये जाणार इज इक्वल टू 32 मायनस 11. सो 1 2. सो 3 ने इकडे भागलं तर आर प्लस एस हे 3 इंटू आर प्लस एस आहे, तर आर प्लस एस किती येणार 7. आर प्लस एस मला किती मिळालं 7. जमलं सगळ्यांना. आता बघू जेवढ्या गोष्टी मिळाल्या त्याच्यावरून तर आपल्याला सगळं कळतंय. बी अँड डी टुगेदर वेट लेस दॅन द टोटल वेट ऑफ पी अँड क्यू. पी अँड क्यू, आता पी अँड क्यू म्हणजेच आर आणि एस आहे, पी अँड क्यू आणि त्यांचं पण किती आहे 7. सो बी अँड डी टुगेदर वेट लेस. आता बी अँड डी 11 आहे आणि पी अँड क्यू 7 आहे, लेस आहेत का रे, नाही, म्हणजे पहिलं सेंटेन्स रॉंग. इझी. सेकंड, पी अँड क्यू टुगेदर वेट मोर दॅन ए अँड सी. पी अँड क्यू टुगेदर वेट मोर दॅन ए अँड सी. आता ए अँड सी किती आहेत 6. ए अँड सी पेक्षा तर पी अँड क्यू जास्तच आहे ना, 7 आहे. सो सेकंड स्टेटमेंट काय येणार, करेक्ट. संपला आपला क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, ऑप्शन नंबर बी. काय सोडवलंय, ॲडिशन सबट्रॅक्शन केले, इक्वेशन टॉपिक आपला, बरोबर. हा झाला पहिला क्वेश्चन. इथं प्रत्येक वेळी मार्क करेन मी तुम्हाला. 35 क्वेश्चन सोडून दाखवणार आहे की बाबा मिनिमम म्हणतं 42 पर्यंत जातीलच आपले. आणि हे मी असं का करतोय, मी जस्ट पेपर हातात घेतला, म्हटलं बघूया, आणि खूप अवघड आहे. तर काय होतं, बऱ्यापैकी 15-20 प्रश्न अवघड दिसले की अख्ख्या पेपरला अवघड जज केलं जातंय. पण तुम्ही सिलेक्शन व्यवस्थित केलं, 27 प्रश्न तुमचे आरामात सापडतात. आता ह्याच्यात वेगळं काय केलंय, आता परत इथं तुम्ही म्हणाल की पेपर हातात आल्यावर खूप सोपं असतं. अरे बेरीज वजाबाकी काय सोपं ना अवघड, हे तर तुम्हाला आलंच पाहिजे. ही कारणं कुणाला देताय तुम्ही, UPSC स्टुडंट आहे, हे कारण देऊन चालणारच नाहीये. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन झाला. बघा पुढं. हाऊ मेनी वर्ड्स कॅन वन फॉर्म बाय शफलिंग द लेटर्स ऑफ द वर्ड क्यू यू ई यू ई. क्यू यू ई यू ई. आता परम्युटेशन कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. इफ क्यू इज ऑलवेज फॉलोड बाय यू, म्हणजे क्यू नंतर कायम यू आलं पाहिजे, म्हणजे क्यू यू सोबत आलं पाहिजे ना. आपल्याला फक्त 3 जागा टाकायच्या. मग ह्या 3 जाग्यांवर ई यू ई येणार आहे, 3 जाग्यांवर. मग ते किती येणार 3 फॅक्टोरियल अपॉन ई आणि ई डबल आलंय तर त्याचं 2 फॅक्टोरियल. सो 3 फॅक्टोरियल, ह्याचं किती आलं आन्सर 3. कसं केलं आपण, 3 इंटू 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल, 2 2 कॅन्सल 3. पण फक्त हे क्यू यू इथंच येणार आहे का, नाही, असं पण येईल ना, क्यू यू असं पण येईल, बरोबर. याचं पण 3 वेळा. परत हे अजून एकदा असेल क्यू यू, डन. याचं पण 3 वेळा. आणि परत एकदा 1 2 3 आणि क्यू आणि यू असं पण येईल, इथं पण 3 वेळा. तर टोटल किती प्रकारे अरेंज करू शकतो, 3 चौक 12 प्रकारे क्यू यू यू ई शब्द हा आपण शफल करू शकतो किंवा अरेंज करू शकतो. आता हे शिकलो नाही का आपण, हे असंच शिकलोय ना. माझ्या नावाचं एक्झाम्पल घेतलेलं, अभिषेक. अभिषेक हा शब्द किती प्रकारे अरेंज करेल, टोटल नंबर ऑफ लेटर्स 8 फॅक्टोरियल अपॉन हे एच डबल होतंय तर त्याचं 2 फॅक्टोरियल. सेम ई यू ई अरेंज करायचं होतं, टोटल नंबर ऑफ लेटर्स 3 फॅक्टोरियल अपॉन हे ई डबल होतंय म्हणून 2 फॅक्टोरियल. डन. ऑप्शन नंबर डी.
हा झाला दुसरा क्वेश्चन आपला की जो सॉल्व्ह होऊ शकला असता. ठीक आहे. नेक्स्ट, X, Y and Z jump forward 4 inch, 6 inch and 5 inch respectively. At 8 a.m. they all land on the mark 199. How many times will they all land on the same mark? Need not be at the same moment, but same mark between mark 195 and 1000. If all of them crosses mark 1000 by 9 am. म्हणजे 195 ते 1000 मध्ये ते किती वेळा एकत्र येत आहेत. तर कशाचा प्रश्न आहे? एकत्र येणे म्हणजे एलसीएम. एलसीएमचा क्वेश्चन आहे. काय काय आपल्याकडे 465. 465 चा एलसीएम काय रे? 60. म्हणजे प्रत्येक 60 इंचला ते एकाच जागेवर येतात. मग आपल्याला 1000 पर्यंतचे काढायचे. आपल्याला कधी पर्यंतचे काढायचे? 1000 पर्यंतचे. आणि पहिला मार्क कधीचा आपला 199 चा. पण 195 पासून 1000 पर्यंतचे काढायचे. मग आपण ऑप्शन पासून सुरुवात करू. मी जर ऑप्शन 11 फर्स्ट घेतला 11 तर 11 सक्क 66 660 केलं. पण पुढे जाता येतंय ना अजून बरंचसं. मी डायरेक्ट ऑप्शन 4च घेतो. मग 60 × 14 टाइम्स चाललं असं 60 120 180 असं. तर हे किती होणार? 840. जुळतंय का बघूया. 5 9 4 13 8 1 9 1 10. जुळतंय? 14 195 पासून. ठीक आहे. 4 सक्क 84 1000च्या पुढे जात आहे. नाही चालणार. आपण 13 वेळा करू. आपण 13 वेळा याचं करूया. इंटू 13. ठीक आहे. इंटू 13 तर किती येते? 13 सक्क 78 780 5 9 8 17 झाला 1 7 1 8 1 9 975. म्हणजे 13 वेळा जेव्हा तो जंप करतोय तेव्हा ह्याचा आन्सर काय येत आहे? त्याच्यात बसतंय. पण त्यांनी एकदा मध्ये कुठंतरी जंप केलेला आहे 199 ला. तर आपण काय म्हणणार? त्यांनी काय विचारले आपल्याला? हाऊ मेनी टाइम्स विल दे ऑल लँड ऑन द सेम मार्क? तर 14 टाइम्स. हे असं आपण करू शकतो. चलो नेक्स्ट पुढे जाऊया. पॅसेजचा क्वेश्चन आहे. हा झाला थर्ड क्वेश्चन इझी वाला एलसीएमचा. बघा, अ टॉय टी जम्प्स फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. इन ईच फॉरवर्ड जम्प इट मूव्स 5. मी म्हणतो फॉरवर्ड जम्प त्याच्या एक्स आहेत आणि बॅकवर्ड जम्प त्याच्या वाय आहेत. ठीक आहे. ईच फॉरवर्ड जम्प ही मूव्स 5 सो टोटल 5x अँड ईच बॅकवर्ड जम्प इट मूव्स 2 बॅकवर्ड मतलब -2y. टोटल फॉरवर्ड जम्प्स x मारल्या, बॅकवर्ड जम्प्स y मारल्या. सो 5x - 2y. मार्क्स वाला क्वेश्चन. करेक्ट क्वेश्चनला एवढे मार्क्स, रॉंग क्वेश्चनला एवढे, तसा टाईपचा. इफ इन 31 जम्प्स म्हणजे एकूण जम्प्स किती आहेत? x + y. किती आहे रे? 31 आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि हे असं सगळं करून, ठीक आहे, असं सगळं करून त्यानं किती केले तरी 15च पुढे गेलाय. तो 15 पुढे गेलाय. थोडक्यात त्याला मार्क्स मिळालेले नंबर ऑफ क्वेश्चन असा क्वेश्चन आहे. चला मग ह्याला 2 ने मल्टिप्लाय करू. y ला इक्वेट करायचं तर 2x + 2y मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 = 62. ॲडिशन करून घ्या. 2y - 2y कॅन्सल. 5 + 2 7x = 62 + 15. सो x = 11. सो फॉरवर्ड जम्प त्याने किती केल्या? 11. टोटल जम्प्स 31 आहेत. सो बॅकवर्ड जम्प्स किती केल्या? 20. टोटल 31 आहेत ना. फॉरवर्ड 11 सो बॅकवर्ड 20. त्यांनी काय विचारलंय? देन व्हॉट इज द डिफरन्स? व्हॉट इज द डिफरन्स ऑफ द नंबर ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड जम्प? फॉरवर्ड आणि बॅकवर्ड जम्प मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 20 आणि 11 मध्ये 9चा डिफरन्स आहे. ऑप्शन नंबर 4. इक्वेशन 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणे. काय होतं अवघड याच्यात? ठीक आहे. हा कितवा क्वेश्चन आहे आपला? 4th. डन. नेक्स्ट मी तुमच्या समोरच हे करतो सरळ. आता रिझनिंग हे तर क्वेश्चन चुकायचेच नाही अजिबात. 8 पर्सन PQ RST UV and W sit around a table in 8 different sit around a table. 8 पर्सन असेल तर आपण असं करतो, सर्क्युलर असेल तर. बोथ P and R are adjacent to Q. P आणि R Q ला ऍडजसंट आहे पण कोण कुठे आहे माहित नाही. सो असं साईडला लिहून घेतलं आपण. बोथ T and R are adjacent to S. T and R are adjacent to S. Done. परत both U and W are adjacent to V. U and W are adjacent to V. साईडला लिहिलं. S and W are on the opposite chair. S and W are on the opposite chair. So S इथे घेतला,
डब्ल्यू. आत्ता मला काहीतरी भेटलं. तुम्ही म्हणाल सर इथंच का लिहिलं, कुठं पण ठेव पुट, काय फरक पडत नाही. पहिलं वाक्य तू कुठेही म्हणजे पहिल्यांदा पुट करताना तू कसंही ठेवू शकतो. ओके. सो आता आपल्याला काय पाहिजे, एसच्या अवतीभोवती आर आणि टी पाहिजे. एसच्या अवतीभोवती आर आणि टी पाहिजे. तरी पण आता आपण पुढचं बघू. इफ वाईल गोइंग इन द क्लॉकवाईज डायरेक्शन अराउंड द टेबल फ्रॉम पी वन मीट्स आर बिफोर टी. पहिल्यांदा आर ला भेटलं पाहिजे. क्लॉकवाईज डायरेक्शन जर जात असेल, ठीक आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन पी पासून, तर पहिल्यांदा तो आर ला भेटला पाहिजे. म्हणजे हे कसं असणार आहे, इथं आर असणार आहे, इथं टी असणार आहे आणि इथं पी असणार आहे. असं का म्हटलं मी, इथं पी असणार आहे आणि मग पी क्यू आर. पी कडून क्लॉकवाईज फिरताना पहिल्यांदा तो आर ला भेटेल. टी ला इथं घेतलं तर ते जुळणार नाही, पहिल्यांदा आर ला भेटलं पाहिजे, म्हणून हे असं झालं. परत डब्ल्यू नंतर कोण पाहिजे आपल्याला, व्ही, आणि इथं काय पाहिजे, यू. जमलं, सगळं प्रॉपर जमलेलं आहे. आता देन हाऊ मेनी पर्सन शॅल क्यू क्रॉस. क्यू किती लोकांना क्रॉस करेल, व्हाईल मुव्हिंग इन द क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज फिरताना, अराउंड द टेबल बिफोर मीटिंग डब्ल्यू. डब्ल्यू ला भेटण्याआधी क्यू किती लोकांना क्रॉस करेल, क्लॉकवाईज फिरत असेल तर 1 2 3 4 5. किती लोकांना क्रॉस करेल, 5 लोकांना क्रॉस करेल. समजलं, इझी प्रश्न. क्वेश्चन नंबर 5. 5 प्रश्न आपण इझिली सोडवलेले आहेत. नेक्स्ट बघा, द टॉप ऑफ द टेबल इज रेक्टँग्युलर. ठीक आहे, आता हे अवघड प्रश्न आहे, आपण हा नंतर बघू. म्हणजे अवघड म्हणजे असं आहे की मी तुम्हाला कशासाठी आलो आज, 67 सोपा आहे, तर हा काय त्याच्यात मोडत नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बघा हा सोपा प्रश्न. अ पॅटर्न फाउंड बाय 2 कॅरेक्टर्स ए अँड बी इज रिपीटेड मोर दॅन वन्स इन द फॉलोइंग स्ट्रिंग. तो पॅटर्न ओळखायचा असतो. मग तो पॅटर्न ओळखताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं अशा प्रश्नात, नंबर ऑफ लेटर्स बघून घ्यायची किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 आहेत, तर ह्याला 5 5 चे कप्पे बनवायचे. हा 5 चा कप्पा आणि हा एक 5 चा कप्पा आणि हा 5 चा कप्पा, आणि त्या पद्धतीने करत राहायचं. आता इथं काय शेवटी बी ए बी ए शेवटचं, मग इथं पण बी ए बी लिहायचं, बी ए बी. परत इथं 2 नंबरचं बी आहे, इथं पण 2 नंबरचं बी, इथं पण 2 नंबरचं बी. आता इथं पहिलं काय आहे ए, तिसरं काय आहे बी आणि शेवटचं काय बी. म्हणजे सिरीज फॉलो कशी होते, ए बी बी ए बी, ए बी बी ए बी, ए बी बी ए बी, ही सिरीज फॉलो होते. झाला प्रश्न सॉल्व. आता त्यांनी काय विचारले, व्हॉट इज द एक्स एक्स इन द 7th and 8th पोझिशन्स फ्रॉम द लेफ्ट इन द अबोव. 7th and 8 ला काय आहे, तर हे 5 6 7 आणि 8 ला, 7 आणि 8 ला काय रे, बी एन बी. 7 आणि 8 ला काय, बी एन बी. संपला विषय. काय होतं अवघड, काही अवघड नाही. 7th नंबरचा क्वेश्चन सॉल्व केला आपण, इझी. नेक्स्ट पुढे, हा एक इंडायसेसचा क्वेश्चन आहे. इंडायसेस सोपा आहे, जास्त काय अवघड नाहीये. इफ 10⁻m into 1000 into n इज इक्वल टू असं काय तर दिलंय. इंडायसेस मध्ये पहिलं एम आपलं काय असतं, सगळ्यांना समान बेस ठेवायचा. आता 10⁻m आहे इंटू 1000 म्हणजे 10⁻3 इंटू n इज इक्वल टू. आता आपण काय करूया, ह्या सगळ्यांमध्ये 5 आणि 2 मध्ये हे करूया आपण. आता 75 म्हणजे काय असते, 25 त्रिक 75 आणि 25 म्हणजेच काय, 5 चा दुसरा. सो 5 चा दुसरा इंटू 3, 25 त्रिक 75 आणि ह्याचा कितवा 25वा इंटू इथं काय 25 म्हणजे 5 चा दुसरा आणि ह्याचा कितवा 32वा आणि इथं 32 म्हणजे काय 2 चा 5वा आणि त्याचा कितवा 75वा. डन. सगळ्यांना समान ह्याच्यात आणू आपण. इथं काय होणार, हे 10 चा पाया बेस समान आहे, सो इंडायसेसची ॲडिशन m+3 इंटू n इज इक्वल टू. आता इथं 5 चा वर्ग, घाताचा घात, घाताचा गुणाकार, 5 चा 50वा इंटू 3 चा 25वा. 3 शी घेणं येत नसतं आपल्याला, 10 आहे म्हटल्यावर 5 आणि 2 लागतात फक्त, बरोबर. इंटू 5 चा दुसऱ्याचा घाताचा घात, घाताचा गुणाकार, 5 चा 32 दुनी 64 इंटू 2 चा 75 गुणिले 5, 5 5 25, 2 5 7 35 आणि 2 375. जमलं. आता तुम्हाला जर 10 पाहिजे असेल, तर तुम्हाला 2 आणि 5 च्या जोड्या लागतात. तर याच्यात 2 आणि 5 च्या किती जोड्या मिळतात ते बघू आपण. आता 5 चा 50वा आणि 5 चा 64वा आहे, हे 3 म्हणजेच n वगैरे असतं. तर 5 चा 50वा गुणिले 5 चा 64वा म्हणजे हे किती होणार, 5 चा 114वा
आणि 2चा तर खूप आहे, आपल्याला तो तेवढा नकोच आहे. जे कमी आहे तेच पाहिजे ना, जोड्या बनवायचे. 5 114च आहेत. 5 किती वेळा आला? 114 वेळा. 2 पण आपल्याला 114 वेळाच लागणार आहे. बरोबर. पुढचं जे उरल हे 3चं आणि हे 2चं राहिलेलं ते सगळं कोण असतं तुमचं? n. आणि हे n आणि ते n कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे काय उरलं? 10चा m+3. 10चा m+3 इज इक्वल टू 5 गुणिले 2 किती रे? 10. 10चा परत 114. मग हे बेस बेस कॅन्सल. m+3 इज इक्वल टू किती आलं? 114. सो m इज इक्वल टू 111. m इज इक्वल टू 111. आपल्याला त्याने काय विचारले? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? हा इझीच क्वेश्चन आहे. इंडायसेस स्टँडर्ड 8 शाळेमधलं, तिथं तुम्ही हे सगळं केलेलं आहे. हा इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 8. काही अवघड नाही आणि UPSCनं बऱ्याचदा विचारलं. तुम्ही माझं यूट्यूब चॅनल फॉलो करा एज्युकल्चर, तिथं सुद्धा तुम्हाला हे सगळे अशा प्रकारचे प्रश्न जुने PYQ सापडतील. ठीक आहे. आणि तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला याच्यावर विचारू शकता. बॅचविषयी पण असेल वगैरे, थोडंसं बॅचविषयी सांगून देतो मी काय आहे माझ्या बॅचमध्ये, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. ज्या मुलांना इच्छा आहे की बाबा मॅथ रिझनिंग माझं CSAT चांगलं करायचं आहे त्यांच्यासाठी. तर ही माझी UPSC मॅथमॅटिक्स अँड रिझनिंगची बॅच आहे. त्याच्यामध्ये मी UPSC CSATचे एक्झाम्पल्स घेतलेत, CAPFचे एक्झाम्पल घेतलेत. ठीक आहे. आणि CDSचे आणि CISFचे आपल्याला लागणारे एक्झाम्पल घेतो फक्त आपण. म्हणजे आपल्याला हाय लेवलचं मॅथ्स नाही आहे, ॲडव्हान्स मॅथ जे म्हणतो ते नाही आहे आपल्याला. तर जे आपल्याला लागतं अरिथमॅटिक तर ते घेतो. आणि सोबत मी माझ्या MPSCचे सर्व लेक्चर तुम्हाला ह्याच्यात दिलेत. आणि हा जो पेपर आहे ना, MPSCचे ऑल लेक्चर्स दिलेले आहेत लेटेस्ट बॅचेसचे. आणि हा जो आत्ताचा पेपर आहे तो फक्त त्या MPSCच्या लेक्चरमधून पण डुएबल आहे. माझं शिकवणं फॉर्म्युलाचं नाही आहे, एक्सचं नाही आहे, मी कन्सेप्टनं शिकवतो. त्यामुळे कुठल्याही परीक्षेला तुम्हाला उपयोगी पडू शकतं. तुम्हाला काय पण डाऊट असेल त्याच्याविषयी तर डेफिनेटली तुम्ही मला या नंबरवर कॉल करून विचारा बॅचविषयी. आणि आत्तापासून बॅच लावा. मी 1 वर्षाची व्हॅलिडिटी दिली आहे बाळांनो. मी काही वेळ आहे का 1 वर्ष व्हॅलिडिटी द्यायला UPSCला? ते 1 वर्ष करायचा विषय आहे. तुम्ही तुमच्या GSच्या आन्सर रायटिंगसोबत, प्रिलिम्ससोबत, की माझ्या विषयाला तुम्ही एक तास द्यायचं आहे CSATला. नाही दिला तर काय होतं आहे तुम्हाला माहीत आहे. GS खूप चांगला आहे, लिहायचा चान्सच मिळत नाही. असे किती मुलं दाखवू मी तुम्हाला? एकदा मनावर घ्या. आठवडा झाला मी शांत होतो, मला त्याच दिवशी लेक्चर घेता येत होतं. कारण प्रश्न काही एवढे अवघड नाही आहेत की बाबा अभ्यास करून लेक्चर घेण्यासारखी, की बाबा मी आधी रट्टा मारून येतो मग लेक्चर घेतो. तेवढे प्रश्नच नाही आहेत. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा मागच्या वर्षीचा अजून अवघड होता पेपर. हा त्यातल्या त्यात बरा आहे. बेसिकच्या नॉलेजवर हा प्रश्न सुटतोय. क्वालिफाय होण्यासाठी हा प्रश्न बरा आहे पेपर हा आजचा 2026चा. त्यामुळं आपल्या विषयाला रोज तासभर द्या. आणि माझी बॅच निवांत बघायची बॅच आहे. थोडं 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 करायचं आणि मग बघायचं, अशी माझी बॅच आहे. ठीक आहे. त्यामुळं जरासं व्यवस्थित. चला पुढे जाऊ. तुम्हाला काय पण डाऊट असेल तो नंबर दिला आहे तुम्हाला 9021747391. त्याच्यावर तुम्ही मला विचारायचं आहे. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. द स्पीड ऑफ अ ट्रेन T इज 100 km/h अँड स्पीड ऑफ अ पर्सन इज 4 km. ट्रेनचं स्पीड 100 km आहे आणि एक पर्सन आहे त्याचं स्पीड 4 आहे. T crosses P in 15 सेकंड इफ P ट्रॅव्हल्स अलॉंग द डायरेक्शन. म्हणजे सेम डायरेक्शनला गेला तर 15 सेकंडमध्ये क्रॉस करतोय. सेम डायरेक्शनला गेला तर. आणि अपोजिट डायरेक्शनला गेला तर किती वेळेत क्रॉस करेल हे असं आपल्याला विचारलं. आता डिस्टन्स तर सेम आहे, ट्रेनची लेंथ म्हणजेच डिस्टन्स असते. पण सेम डायरेक्शनला गेला तर स्पीडचं काय होतं? सबट्रॅक्शन. 100 आणि 4 100 सबट्रॅक्शन 100 वजा 4 96. ठीक आहे. कुठली डायरेक्शन? सेम. आणि अपोजिट डायरेक्शनला गेला तर स्पीडचं काय होतं? ॲडिशन. 100 + 4 104. स्पीड झालं. टाइम डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मध्ये डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे जो स्पीडचा रेशो आहे त्याचा उलटा रेशो कोणाचा? टाइमचा. मग मला सांगा टाइमचा रेशो काय येणार? मग आता टाइमचा रेशो 104 आणि 96. हे सगळं झालेलं आहे आपलं. मी फॉर्म्युल्याने सोडवतच नाही स्पीड टाइम डिस्टन्स. आपण कशाने सोडवतो? रेशोने सोडवतो. कमेंटमध्ये सांगायचं आहे माझ्या MPSCच्या पोरांनी. ठीक आहे. तर मग हे काय येणार? 12 8 96 13 8 14. ठीक आहे. म्हणजे टाइम किती लागला? 13:12 मध्ये. आता सेम डायरेक्शन मध्ये टाइम किती लागलेला?
15 सेकंद. आपल्या भाषेत किती लागलाय 13. म्हणजे मी असं म्हणू का आपल्या 13ला ते किती म्हणतायत 15 सेकंद म्हणतायत, तर आपल्या 12ला किती. आणि हे तुम्हाला असं जमत नसेल तर असं करा, 13 म्हणजे 50 सेकंद आहे, तर 12 म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हेच येणार आहे. म्हणजे हे किती आलं 180 डिवायडेड बाय 13. 13 एक 13 उरले 5, 13 39 उरले 11 आणि 13 अट्टी 4 दर्शे उरले 7 आणि परत 13 पाची 65. म्हणजे अपोजिट डायरेक्शनच्या वेळी किती टाइम लागेल 13.85. ऑप्शन नंबर 3. काहीही अवघड नव्हतं याच्यात. ठीक आहे, हा आहे आपला क्वेश्चन नंबर 9 की जो तुम्ही करू शकला असता. काहीही वेगळं नाही केलं आपण याच्यात, एकदम सोप्या गोष्टी आपण फॉलो करतोय. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. चल, हा क्वेश्चन आहे. असं बघितलं की वाटतं आता काय होणार आपलं, अरे काही नाही, लय सोपं आहे हे, ह्याला तुम्ही भीतच जाऊ नका रे, हे द्यायची म्हणजे सोपं करायचं काम आहे. हे तुम्हाला देतात ना जेव्हा एक्झाम्पलमध्ये, तेव्हा ते गणित सोपं करण्यासाठी देतात. ते म्हणते की एक्स आणि वाय आहे, त्याच्यात एक्स हा लहान आहे वाय पेक्षा, एक्स नेहमी वाय पेक्षा लहान आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि एक्स खरं 1/3 पेक्षा पण मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे 1/3 म्हणजे 0.33, तर एक्सला लगेच आपण सगळ्यात जवळचा आकडा 0.5 आणि वायला किती 1 असं पकडून मोकळं व्हायचं. किती पकडू शकता तुम्ही, पण आपण जेवढं जमते आपलं तेवढं समज पकडलं आपण. मग आता पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे काय चूक आहे त्यासाठी त्याच्यात व्हॅल्यू टाकू. एक्स किती आहे 0.5 प्लस 1/0.5 लेस दॅन वाय किती आहे 1 प्लस 1/1 बरोबर. मग हे 10/5 म्हणजे 2 ना, 2 प्लस 0.5 2.5 लेस दॅन 1 प्लस 1 2. आणि मला सांगा अडीच काय छोटा आहे का रे 2 पेक्षा, नाही. म्हणजे हे इथंच चुकतंय, आपल्याच ह्याच्यात चुकलं तर विषय संपला ना, ते रॉंगच येणार आहे. त्यांनी काय विचारले ऑलवेज करेक्ट, हे तर आपण घेतलेल्या व्हॅल्यू मध्येच रॉंग आलं, म्हणजे ते तर रॉंगच झालं. आता खालचा प्रश्न, आता इथं एकदा रूट आहे एकदा हे आहे, जरा अवघड जाते आपल्याला, सगळ्याला रूटात करू. मग मी सरळ असं म्हणू का, मी याचा वर्ग करतो आणि ह्यालाच रूट करतो, मी याचा वर्ग करतो ह्यालाच रूट करतो. आपलं काय ठरलंय, ज्याच्यामुळं घाण होते त्याला गायब करायचं. रूटमुळं घाण होते ना, मग रूटला गायब करायचं नाही तर रूट सगळ्यांना रूटातच आणायचं. ही माझी पद्धत आहे. काय, ज्याच्यामुळं घाण होते त्याला बाहेर काढायचं, नाहीतर मग घाणीला सगळीकडे घाणीतच भरायचं. सगळ्यांना समान ह्याच्यात आपल्याला आणायचं, समान फॅशनमध्ये. मग आता सेकंड स्टेटमेंट काय होतं बघा, आता त्याला एकत्रच करू शकतो ना आपण. 1 प्लस y² लेस दॅन 1 प्लस x²/x². आता हे अजून नीट करू शकतो आपण. ह्याला सेपरेट केलं, दोनदा वाय कशाला पाहिजेत आपल्याला, एकदाच वाय आणू. दोघांचा छेद हे केला तर हे आपण हे काय येणार 1/y² प्लस y²/y² काय येणार 1. छेद दोघांना सेपरेट दिला. आणि इकडं पण सेम तेच केलं 1/x² आणि इकडे x²/x² काय केलं 1. आता मला सांगा दोन्हीकडचं वर्ग करून टाकू ना, काय फरक पडतो आपल्याला, काहीच नाही फरक पडत, सगळे पॉझिटिव्हच तर आहेत आपले, त्यामुळे काही फरक पडत नाही. दोन्हीकडं 1 पण आहे बरोबर, दोन्हीकडचं 1 पण घालू, हे रूट पण घालू. आता 1/y² आहे, 1/y² आहे आणि 1/x² आहे. 1/y² राहिलं आणि इथं 1/x² राहिलं. आणि तुम्हाला काय माहिती आहे एक्स लहान आहे, एक्स हे लहान आहे, मग छेद जर लहान असेल तर डेफिनेटली हा अपूर्णांक मोठा असेल. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, आणि त्यांनी तेच सांगितलंय ना, एक्स लहान आहे ना म्हणजे हा मोठा असणार आहे, छेद लहान म्हणजे अपूर्णांक मोठा, आणि त्यांनी तेच दिले राईट साईड मोठी. म्हणजे याचं काय येणार ऑप्शन 2 ओनली 2. आणि ऑप्शन नंबर पण बी. एकदम बारीक लहान गोष्टी आहेत फ्रॅक्शनच्या, हे सगळं शिकलो आपण एमपीएससीच्या बॅचमध्ये. ठीक आहे, आणि यूपीएससीला आपण काय करतो, एमपीएससीची सगळी बॅच देतो आणि यूपीएससीचे 13 ते लेटेस्ट पर्यंतचे सगळे PYQ आपण घेतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊ आपण. बघा हा एक लहान मुलाचा प्रश्न, लहान मुलाचा म्हणजे शाळेत आपण जे कोडी घालायचो ना त्यातला प्रश्न आहे. व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ टाइम्स वन नीड्स टू मेजर टू गेट 298 लिटर्स. 298 लिटर मोजायचं आहे आपल्याला लिक्विड किंवा वॉटर फ्रॉम अ टँक इफ द मेजरिंग सिलेंडर हॅव कॅपॅसिटी 1 लिटर 6 लिटर 25 लिटर अँड 100 लिटर. आता तुमचा सगळ्यात पहिल्यांदा रोग काय असतो माहिती आहे का, 298 मोजायचं आहे म्हणजे 100चे 2 घेतो 200 झाले. त्याच्यानंतर 25चे मी 3 घेतो, 25चे 3 घेतो म्हणजे ते 75 झाले. त्याच्यानंतर 6चे मला
4 तर लागतील, 6चे 4 घेतो 24 आणि 1चा मी 1 घेतो तो 1. टोटल माळा किती लागले मग असं तुम्ही काहीतर काढता ते 100 दुनी हे पुढे चालू 275 आणि 298च पाहिजे म्हणजे 6चे 4 घेऊन चालणार नाहीत, 6चे पण मी 3च घेतो, 6 18 हे किती होतात 75 आणि 18 7 8 आणि 5 13 3 आणि आपल्याला हे पाहिजे म्हणजे 5 1चे 5 लागणार. सो हे झालं 298 आणि मला टोटल किती लागले 3 आणि 2 5 5 आणि 3 8 8 आणि 5 13 मला 13 लागले. अरे पण हे चुकीचं आहे, जरा डोकं लाव ना. तुझ्याकडे जर 4 प्रकारचे मेजरमेंट आहे, तुला 298 मोजायचं आहे आणि तुला त्यांनी काय सांगितलंय मिनिमम, हे मिनिमम म्हटलं की डोकं लावायचं जरा. हे सरळ मार्गी झालं, हे सांग कामाला काम सांगितलं तो असं करणार, पण तुला जरासं डोकं आहे तर तू कसं करणार. ओके 298 पाहिजे का, मी 100चे 3 भरतो 300 आणि त्याच्यानंतर 2 वेळा त्याच्यातून मी 1-1 लिटर काढतो. माझ्याकडे 1 लिटरचं पण माप आहे, मी 1-1 लिटर काढतो. मग 2 वेळा मी 1 लिटरचं काढलं तर किती झालं रे, 2 गेलं तर 298 आले की नाही मला. मग किती वापरले मी मेजरमेंट, 3 आणि 2 5च वापरले. कळालं का, होतं का नाही सिंपल, काय अवघड होतं याच्यात, जरासं डोकं लावा. आता ह्याला तुम्ही अवघड म्हणत असाल तर तुमचं अवघड आहे. मग तर किती झाले प्रश्न बघा बरं आपले. हा 9वा झाला, हा मागाचा 10वा आणि हा 11वा. इवन तो 10वा नको मोजायला आपण, ठीक आहे, तरी पण बघू 11वा. नेक्स्ट पुढे जाऊ. देर आर 4 टाइप्स ऑफ वेट्स नेमली, सेम तसाच प्रश्न आहे, 1 kg 2 kg 5 kg and 10 kg. व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ डिफरंट वेज वन कॅन मेजर 20 kg. किती मेजर करायचे 20, पण कंडिशन सांगितलं इफ ॲटलिस्ट 8 बट नॉट मोर दॅन 11 वेट्स ऑफ 1 kg आर टू बी युज्ड. म्हणजे 1 kgचे कमीत कमी 8 यूज झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त 11च. मग सर आपण इथं काढून घेतलं 1 kg 2 kg 5 kg अँड 10 kg. पहिल्यांदा मी काय भरतो, कमीत कमी 8च घेतलेत म्हणतो, 8 घेतलेत आणि मला 20 भरायचे. मग 20 भरायचे तर 10चं 1 घेतो, 10 आणि 8 18 आणि 2चं पण 1 घेतो, संपलावे. बघ ना 8 8 आणि 2 10 10 आणि 10 20 भरलं. आता नेक्स्ट ह्याच्यात मी काय करतो, 8 kgचंच ठेवतो, 10चं 1 घेण्याच्या ऐवजी आता मी 5ची 2 घेतो आणि परत 2चं 1 घेतो, चालतंय. आता परत नेक्स्ट ह्याच्यात मी आता 8चं घेतो, 5चं पण घेत नाही आणि 10चं पण घेत नाही, सगळे 2चेच घेतो. 2चे किती घेणार मी 6, 6 2 12 आणि 8 20. तुम्ही म्हणा सर 5चं 1 घेऊन केलं तर, अरे जर मी 5चं 1 घेतलं तर 8 आणि 5 13 होणार, 7 उरले बरोबर. 2 2 न 7 करताच येत नाही आणि 1चं तू एक्स्ट्रा वाढू शकत नाही, 8ची सिरीज चालली आपली, झालं. आता 8 घेऊन झालं. आता मी काय घेतो 1 kgचे 9 घेतो, 9 बरोबर. 9 घेतल्यानंतर जर मी 10चं घेतलं तर 10 9 19 होणार, 1चं नाही वापरू शकत परत, 1चं 9च घ्यायचं आहे आता आपल्याला. मग ह्यानं नाही जुळत 10चं घेऊन, 9 kgचं घेऊन 5चं 1 घेतो, 9 5 14 उरले 6, मग 2चे 3 घेतो, जमलं. परत आता मी 9चंच फक्त घेतो आणि 5चं पण घेत नाही, मग 11 उरतंय, 11 2च्या पाड्यात नाही, मग चालणार नाही, म्हणजे 9ची एकच केस झाली. आता 10ची केस करू, 10 kg घेतलं तर 10चं इकडचं 1 घेतो, 10 10 झालं. परत एकदा 10 घेतो, 5चे 2 घेतो, हे पण झालं. आता मी काय करतो 10 घेतो आणि 5चं 1 घेऊन चालत नाही, विषम संख्या उरते, 2च्या पाड्यात विषम नाही ना, आणि सरळ 2चे काय करतो आता मी 5 घेतो, जमलं. 10 घेऊन पण जमलं. आता मी काय करतो 11 घेतो, 11 नॉट मोर दॅन 11, 11 चालतंय, मोर दॅन 11 नाही. 11 घेतलं तर 10चा विषयच नाही, 5चा 1 घेतो, 11 आणि 5 16 आणि 2चे किती घेतो 2, आणि इथं 0 घेऊन चालणारच नाही, विषम असेल तर इथं 1 घ्यायलाच लागतंय. तर किती प्रकारे केलं मी 1 2 3 4 5 6 7 8, आरामात 1 मिनिटाच्या हा प्रश्न सुटतो, काही लोड घ्यायची गरज नाही, एकदम सिंपल वे. आणि ह्याला दुसरा कुठला मार्ग नाही, काय वेगळं लॉजिक फॉर्म्युला असलं काय नाही, हे असंच करायचं असतं. कायला ऑप्शन नंबर बी, ह्याला मी पकडतो क्वेश्चन नंबर माझा 12 की जो मी सोडवू शकतो, इझी होता. पुढे जाऊ. चला हा अवघड वाटतंय, नका सोडू, हे काहीतरी वेगळं दिसतंय बाबा, ह्याच्यात काहीतरी स्किप करा. हा प्रश्न बघा, द क्लास ॲव्हरेज एक्स इन अ टेस्ट इन्क्रीजेस बाय 4, म्हणजे क्लासचा द क्लास ॲव्हरेज एक्स होता, तो 4 ने इन्क्रीज झाला
when the score of a student is rectified whose corrected score is 100 instead of 0. त्याचा आधी 0 पकडलेला तो 100 झाला, ठीक आहे. एका मुलाचा 0 पकडलेला तो 100 पाहिजे होता, म्हणजे 100 न वाढलं टोटल, आणि ॲव्हरेज किती वाढला 4 न. मग 100 4 वर वाढलं तर वर्गात मुलं किती होती 100/4. प्रत्येकाचा 4 न वाढला असं 100 वाढवायचं, तर पोरं किती असणार आहेत 25. 25 चोक 100, वर्गातली पोरं किती 25. आता असं झालं. लेटर पुन्हा काय झालं, द स्कोर ऑफ अनदर स्टुडंट वॉज फाउंड टू हॅव बीन रेकॉर्डेड ॲज 81 इन प्लेस ऑफ 56. 81 इन प्लेस ऑफ 56. आता 25 पोरांचा ॲव्हरेज किती होता x+4. आता अजून एकाचं सेम तसं झालं, रेकॉर्डेड 81 केलाय पण होता किती 56, म्हणजे चुकून जास्त मार्क दिले, ते कमी करायला पाहिजेत. सो किती कमी आहेत ते 25 न कमी आहे. आता हे 25 सगळ्यांवर कमी होणार, 25 सगळ्यांवर, लोक किती आहेत 25, म्हणजे प्रत्येकाचं किती न कमी होणार. आता ॲव्हरेज 25 वर 25 कमी झाले म्हणजे प्रत्येकाचा 1 न कमी होणार, बरोबर. म्हणजे नवीन ॲव्हरेज किती झाला, आता x+4 होता, नवीन ॲव्हरेज काय झाला 1 न कमी झाला, तो x+3. हा 1 न कमी झाला ना नवीन ॲव्हरेज. अँड द फायनल करेक्टेड ॲव्हरेज इज y. आणि ह्यालाच त्यांनी काय म्हटलंय, हा नवीन ॲव्हरेज म्हणजेच किती आहे y आहे असं त्यांनी म्हटलंय. मग विचारलंय काय y - x किती आहे, मग हे x ला तिकडे टाका, y - x बरोबर किती आलं रे 3. झालंय. असलं झालं नाही, मी ॲव्हरेज फॉर्म्युल्याने शिकवतो का, मी ॲव्हरेज असं शिकवतो ना हे वालं. म्हणून तर मी सांगतोय कन्सेप्ट एकदा क्लिअर असेल तर सगळे प्रश्न इझिली सोडतात. 100 मार्कांमुळे 4 ने ॲव्हरेज वाढत असेल तर वर्गात पोरं किती 25. परत एकाचं परत 25 मार्क एक्स्ट्रा दिले तर कमी केले पाहिजेत, म्हणजे ॲव्हरेज 1 न कमी होणार. 25 वर 25 म्हणजे 1 न कमी. तर आधी x+4 होता तर आता x+3 झाला. ह्या नवीन ॲव्हरेजलाच त्यांनी y म्हटलंय, तर y - x तिकडे टाकलं तर y - x किती येणार 3. ऑप्शन नंबर डी. किती आहे, कितवा क्वेश्चन आहे हा, क्वेश्चन नंबर 12 नाही 12 झाला मागाशी, हा क्वेश्चन नंबर 13 प्रश्न झाले. पुढे बघा, हा एक एकदम इझी लहान मुलाचा प्रश्न सोडवायलाच पाहिजे. 3 variables x, y and z take values 2, 3, 4 or 5 such that their values are always distinct. प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी आहे. If m and n denote the largest possible, ठीक आहे, पॉसिबल व्हॅल्यू रिस्पेक्टिव्हली फॉर द एक्सप्रेशन, म्हणजे हे एक्सप्रेशन दिलंय x × y + z. आणि m and n काय आहेत रे, लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट. m लार्ज आहे आणि n स्मॉल आहे. लार्ज करायचं तर सगळ्या व्हॅल्यू लार्ज करू, मग m लार्ज आहे, लार्ज सगळ्यात लार्ज दे. मग लार्ज काय 2, 3, 4, 5 आहेत आपल्याकडे. सो 4 and 2 5 + 3 मग किती होणार 5 चोक 20 आणि 3 23. आता स्मॉल, n ची व्हॅल्यू स्मॉल आहे तर सगळं स्मॉल घेऊ. 2 × 3 घेऊ पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये 4 ॲड करू. 3 दूनी 6 आणि 4 10. सो n झाला 10, m झाला 23. त्यांनी तुला m - n विचारलंय. 23 - 10 किती येतंय 13. m - n. ऑप्शन नंबर सी. काय अवघड होतं याच्यात, तुम्हाला मोठं उत्तर पाहिजे मोठ्या व्हॅल्यू टाकणार, छोटं उत्तर पाहिजे छोट्या व्हॅल्यू टाकणार. दॅट्स इट. ठीक आहे, डोकं शांत ठेवून सोडवणे पेपर. चला, आता हा प्रश्न मी रेशोमध्ये प्रोपोर्शन टॉपिकमध्ये शिकवतो आणि तेव्हा म्हणतो की सरळ सेवेला एका पेपरमध्ये 3 येतात. MPSCने आजपर्यंत दोनदा विचारलंय फक्त. ठीक आहे, UPSCला बघा तोच प्रश्न आला, काही वेगळं नाही, सेम टू सेम. ओके. सपोज x, y and z are variables taking positive real numbers as their possible value. तुम्ही ह्या वाक्यानं घाबरत जाऊ नका रे. हे वाक्य कशासाठी असतात माहिती आहे, कुणी उठून परत नंतर ऑब्जेक्शन घेऊन, हे तुम्ही हे मेन्शनच केलं नव्हतं, हे तुम्ही हे सांगितलंच नव्हतं, तुम्ही म्हणलाच नव्हता पॉझिटिव्ह इंटिजर आहे, म्हणून हे सगळं दिलेलं असतं की पॉझिटिव्ह रिअल नंबर्स आहेत. नाहीतर नंतर मग वेगवेगळे फाटे फुटू शकतात, त्याला भ्यायचं नसतंय. ती गणित द्यायची पद्धत असते की जी UPSC फॉलो करते, जेणेकरून कोणी परत काड्या करू नये. It is given that y is directly proportional to x square. Y is directly proportional to x square. कळालं? And x is inversely proportional to z. X is inversely proportional to z. कोणाला काय डाऊट ही दोन वाक्य लिहिण्यात? y is directly proportional to x square आणि x is inversely proportional to z. मग x is inversely z आहे तर याचा अर्थ मी म्हणू का y is directly proportional to
1/z² किंवा y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू z². त्या दोन्हीला एकत्र केलं, x म्हणजे 1/z आहे, 1/z चा वर्ग, 1/z चा वर्ग. देन आता फॉर z इज इक्वल टू 7/25, x and y are 5 and 50. Z is equal to 7/25, x and y are 5 and 20 respectively. If y is equal to 98, what is the z is equal to? थोडक्यात दोन व्हॅल्यू दिलेत. आता तुम्हाला हे असं लिहू शकतोय, y1 upon y2 is equal to z1 चा स्क्वेअर, हे सेम असं, आणि ह्याचं उलटं होणार z2 चा स्क्वेअर. जमलं? आणि असं करायचं नसेल तर आपलं त्या के घेऊन करा, के घेऊन केलं तरी चालेल. दोन्ही पद्धत सांगतो मी. हे असं केलं तर डायरेक्ट सुटतं. आता फॉर z इज इक्वल टू 75, y किती आहे रे? y आहे 50. z 7/25 ला y 50 आहे, सो 50 अपॉन, आणि दुसरं y किती दिलाय 98, y2 किती दिलाय 98, इज इक्वल टू z2 माहित नाही, z2च काढायचं आहे तुला, z2 चा स्क्वेअर अपॉन z1 तुला दिलाय 7/25 चा स्क्वेअर. जमेल? आता सिंपल पद्धतीनं जाऊया आपण. z2 स्क्वेअर इज इक्वल टू, हे सगळं तिकडे घेऊ, 50 अपॉन 98 इंटू 7 चा स्क्वेअर 49 आणि 25 चा स्क्वेअर 25 इंटू 25. सॉल्व कशाला करत बसायचं आहे? मग बघा, 49 दुनी 58 बरोबर, आणि 25 दुनी 50, 2 2 कॅन्सल, सो z2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/25. सो z2 काय आला मग? स्क्वेअर रूट घ्या 1/5. तेच त्यांनी विचारलं होतं, z किती येणार? 1/5. ठीक आहे. तर हा आपला क्वेश्चन नंबर होता, विसरतोय आपण, 13 आहे, मग हा झाला 14 आणि हा झाला 15. डन. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट, P, Q, R, S and T are ranked 1 to 5, not necessarily in that order. The rank of P is 4th. 1, 2, 3, 4, 5. Rank of P is 4th. The rank of Q is not 5. Q ची rank 5 नाही आहे. The rank of R is 1. Rank of R is 1. The rank of S is not 2. Rank of S is not 2. The rank of T is not 3. Rank of T is not 3. Then which of the following is correct? असं त्यांनी म्हटलंय. If the rank of S is 3, जर S ची rank 3 असेल, ठीक आहे, then that of T is 2. नाही, T इथं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो, त्यामुळे हे तर काय होणार नाही. चला, पहिलं तर काय आलं नाही आपलं. नंतर if the rank of Q is 3, rank of Q is 3, then that of T is 5. T तेव्हा इथं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो, नाही सांगू शकत, म्हणजे दोन्हीचं पण सांगता येणार नाही. neither 1 nor 2. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 16. इझीएस्ट क्वेश्चन, काही अवघड नव्हतं याच्यात. पुढे जाऊ आपण. हा तुम्हाला किचकट वाटतोय? सोडून द्या. परत हा बघा, 7 person A, B, C, D, E, F and G travel by 3 cars X, Y, Z. 3 कारनं जातात ते X, Y आणि Z. And another 2, A and another 2 of them travel by X. A आणि अजून दोघं X न ट्रॅव्हल करतात. ठीक आहे. ओनली E travels with G. G सोबत फक्त E जातोय, म्हणजे E आणि G दोघं एकाच गाडीत आहेत आणि ते तिथं दोघंच आहेत फक्त. ओके, म्हणजे ते दोघं इथं असणार नाहीत. C travels by Z. C travels by Z, but B does not travel by Y. आता B Y सोबत ट्रॅव्हल करत नाही, म्हणजे B इथं ट्रॅव्हल करत नाहीये. Besides A and B do not travels by the same, आणि A and B सोबत पण नाही आहेत, म्हणजे इथं B असणार आहे. टोटल लोक किती आहेत? 7. 3 आणि 2 5, आणि हे दोन कुठं असणार? E, G इथं. राहिले कोण? 2 लोक. कोण कोण आहेत ते? D and F. D आणि F कुठं असणार? इथं. संपला विषय. Then which of the following are correct? No one travels alone. Correct बाबा, no one travels alone. Only D travels with F. Only D travels with F आहे का? नाही, A पण ट्रॅव्हल करतोय.
सो दुसरं रॉंग. ओनली सी ट्रॅव्हल्स विथ बी. ओनली सी ट्रॅव्हल्स विथ येस करेक्ट. सो आन्सर काय येणार 1 and 3 ऑप्शन नंबर बी. इझी पझल होतं हे तर सुटलंच पाहिजे आपल्याला. कितवा नंबर आहे हा? 17 असेल. ठीक आहे, जे काय असेल ते. नेक्स्ट हा प्रश्न बघा आता. हा पण कोण करेक्ट कोण रॉंग अवघड वाटतोय, सोडून द्या. ठीक आहे, आपण आज कशासाठी आलोय की मी तुम्हाला 35 क्वेश्चन दाखवणार आहे त्यासाठी. परत हा एक सोपा प्रश्न आहे. सोपा म्हणजे कन्सेप्ट माहित पाहिजे. फॉर्म्युलाने सोडवणाऱ्यांना काही सोपं नाहीये. X and Y are two runners who runs for the same duration of the time on the same circular track. They started running at same time in the same direction with uniform speed. When X completes 7 rounds, Y did exactly 5. म्हणजे X चं स्पीड 7 असेल. ठीक आहे, तर Y किती करतोय? 5 राऊंड कंप्लीट करतोय त्यावेळी. हे कधी रे? सेम डायरेक्शन. नंतर काय म्हटले? Y चेंजेस डायरेक्शन म्हणजे आता अपोजिट डायरेक्शन होणार. आणि स्टार्टेड इन द अपोजिट डायरेक्शन विथ द स्पीड विच इज डबल ऑफ हिज अर्लियर. म्हणजे आधीच्या डबल. म्हणजे आधी 5 राऊंड कंप्लीट करायचा ठराविक वेळेत, तर आता 10. ऑन द अदर हँड एक्स कंटिन्यू टू रन विथ द सेम स्पीड. आणि एक्सचा सेमच स्पीड नव्हता. दे स्टॉप रनिंग वेन एक्स कंप्लीट एक्झॅक्टली 21 राऊंड. आता एक्सचं सेम न 7 झाले, अपोजिटनं 7 झाले, आणि परत इथं पण अपोजिटनं 7 झाले, कारण काय त्यांनी चेंज केलेलं नाही. त्यावेळी इथं किती असणार आहे? 10. हाऊ मेनी टाइम्स डिड एक्स अँड वाय मीट आफ्टर दे हॅड स्टार्टेड? आफ्टर they had started and before they finally stopped. Before they finally stopped. मग मला सांगा, सेम डायरेक्शन असेल तर किती वेळा भेटतात? सबट्रॅक्शन. सेम सबट्रॅक्शन 2 वेळा. अपोजिट असेल तर ह्यांच्यात काही कॉमन नाहीच आहे, म्हणजे ॲडिशन. 10 7 17. परत 10 7 17. टोटल किती वेळा भेटले? 17 17 34. 34 आणि 2 36 वेळा भेटायला पाहिजेत, पण ऑप्शनच नाही. का ऑप्शन नाहीये? शेवटची लाईन बघा काय टाकले. बिफोर दे फायनली स्टॉप. म्हणजे इथं जेव्हा ते शेवटी भेटतील, एकदम शेवटचं बास असं, त्याच्या आधी किती वेळा ते एकत्र भेटले? तर 36 - 1 दॅट इज 35. ऑप्शन नंबर ए. कळालं? आता मला ह्याच्यात तुम्ही लिहिण्यातून सांगा काय अवघड वाटलं, पण तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे होती. 18 नंबरचा क्वेश्चन आहे. फक्त स्पीड टाइम डिस्टन्सची कन्सेप्ट. सेम डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन, अपोजिट असेल तर ॲडिशन, एवढंच तुम्हाला माहित पाहिजे होतं. तुम्ही अजून त्या फॉर्म्युल्यातच पडत असाल तर नाही होणार ते. बघा सेम तसाच क्वेश्चन. इन अन ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पेपर 5 मार्क्स अवॉर्डेड फॉर करेक्ट आन्सर अँड 2 मार्क्स आर डिडक्टेड फॉर रॉंग आन्सर. अ स्टुडंट अटेम्प्टेड ऑल द क्वेश्चन अँड गॉट अ स्कोर ऑफ 69. सो एक्स करेक्ट अटेम्प्ट केले, वाय रॉंग केले. करेक्टला 5 आहेत आणि रॉंगला 2 डिडक्ट आहेत. So 5x minus 2y किती आलं? 16. Had he been awarded 4 marks for correct answer, करेक्टला 4च मार्क्स दिले आता आणि रॉंगला 1च वजा केला, then he would have scored 84. मग 84 झाले माझे 2 इक्वेशन बनले. आता काय अवघड आहे का? काहीच नाही. ह्याला कुठला तर एक वेट करा फक्त. मी ह्याला 2 करतो किंवा त्याला ह्याला 2 करू. मग किती होणार? 8x minus 2y आणि ह्याला बेचोक 8 बेअट्टी 16. आणि हे इक्वेशन त्याच्यातून वजा करतो. 5x minus 2y is equal to 69. मायनस प्लस मायनस. So plus 2x minus 2y plus 2y cancel. 8x minus 5x that is 3x and 168 minus 69 that is 99. So x is equal to 33. करेक्ट किती सोडवले त्यानं? 33. आता तुम्हाला काय विचारले? हाऊ मेनी क्वेश्चन्स वेअर देअर इन द क्वेश्चन पेपर? x 33 आलंय. y काढून घेऊ आपण. y कुठल्या पण एकात टाका. मी पहिला दुसऱ्यात टाकून घेतो. 33 into 4 किती येणार? 4 त्रिकोण 12, हातचा आला 1 त्रिकोण 12 आणि 13. 132 minus y is equal to 84. So y is equal to 132 minus 84. 12तून 4 गेले 8 आणि 13तून 9 गेले 4. So y is 48. So wrong answers are 48. Correct answers are 33. So total question 8 and 3 11, हातचा आला 1 4 आणि 1 5 आणि 3 8. Total questions are 81. 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करायचे होते. हा झाला क्वेश्चन नंबर 19. इझी. आधीचा 18 होता, हा 19. 10. पुढे आता बघा आपण निम्म्या पेपर पर्यंत आलेलो आहे.
40 क्वेश्चन झाले, निम्म्या पेपरपर्यंत आलो. काय झालं, किती क्वेश्चन झाले आपले 40, 80 पैकी 40 क्वेश्चन, आणि आपले सोपेवाले किती होते त्यातले 19, आणि पुढच्या निम्म्यामध्ये मी तुम्हाला अजून 19 दाखवतो. संपला विषय. ठीक आहे. आता हा प्रश्न अवघड आहे, भयंकर अवघड प्रश्न आहे, कळायचं बंद होतं. फक्त आता समजावून कसं सांगतोय बघा, हा आपण काउंट पण नको करूया आपल्या सोप्यामध्ये. ठीक आहे. An explosion takes place at a certain distance from an army camp. As soon as the sensor in the camp receives the sound of the explosion, a drone starts flying toward the spot of explosion. मी म्हणतो की इथं काहीतरी एक्सप्लोजन एरिया आहे, हा तुमचा एक्सप्लोजन एरिया आहे, आणि इथं तुमचा चांगला कॅम्प आहे. असा इथं तुमचा चांगला कॅम्प आहे. ठीक आहे. असं इथून इथंपर्यंत डन, हा तुमचा कॅम्प आहे. काय म्हटलंय, an explosion takes place at a certain distance from army camp. As soon as the sensor in the camp receives the sound of the explosion, sound आला, आवाजाचा साऊंड आला, एक्सप्लोजनचा साऊंड आला, a drone starts flying toward the spot. ड्रोन स्टार्ट होतं इकडं फ्लाय करायला. ठीक आहे. The drone clicks a picture from the spot. इथं जाऊन पिक्चर क्लिक करतो त्या एक्सप्लोजनचा, अँड द कॅम्प रिसिव्ज इट ॲट द सेम टाइम. क्लिक केल्या गेलं तिथं व्हॉट्सअप टाईप जातं. इमिजिएटली अनदर ड्रोन स्टार्ट्स सेम टाइम. इमिजिएटली अनदर ड्रोन स्टार्ट्स फ्लाइंग टू द स्पॉट अँड इट ऑल्सो सेंड पिक्चर ॲज सून ॲज इट रिचेस द स्पॉट. मग हा सापडतो त्याच वेळी अजून एक जातो, सेम त्याच पद्धतीचा ड्रोन, तो पण पिक्चर क्लिक करतो आणि तो पण त्याला मिळतो. द टू पिक्चर्स वेअर रिसिव्ड ॲट 5:02. म्हणजे हा पहिला जो पिक्चर आहे तो 5:02 ला भेटला, आणि जो दुसरा परत गेला कोणतरी, तो पिक्चर कितीला भेटला आपल्याला 5:05 ला. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. इफ द स्पीड ऑफ द ड्रोन इज 30 मीटर पर सेकंड. ड्रोनचं स्पीड दिले त्यांनी 30 मीटर पर सेकंड. ॲट व्हॉट टाइम डिड द एक्सप्लोजन टेक्स प्लेस. एक्सप्लोजन कधी मिळालं. ॲझ्युम दॅट द स्पीड ऑफ द साऊंड इज 300 मीटर पर सेकंड. ठीक आहे, करूया. आता मला सांगा, एक एक गोष्ट करू. स्फोट झाला असेल, हा इथून निघाला असेल, पण स्फोट झाल्यानंतर तो तिथून लगेच निघाला का नाही, त्याला या स्फोटाचा आवाज आला असेल, बरोबर. त्यानंतर तो इथून निघाला आणि कितीला पोहोचला इथं 5:02 ला. म्हणजे डेफिनेटली 5:02 ला इथं आला. तर 5:02 पेक्षा तर उत्तर कमी पाहिजे, तर सगळे उत्तर तसेच आहे. ठीक आहे. लगेच दुसरा पण, हा इथला पिक्चर आला की दुसरा पण तिथून अजून एक ड्रोन निघाला, तो कितीला पोहोचला 5:05 ला पिक्चर मिळाला, म्हणजे तो 5:05 ला पोहोचला. याचा अर्थ ड्रोनला इथून इथं जायला किती वेळ लागतोय, 3 मिनिटं. 5:02 आणि 5:05 म्हणजे 3 मिनिटं. 3 मिनिटात जातोय टाइम. ड्रोनचं टाइम काय लागलं 3 मिनिट्स. म्हणजेच किती रे, 3 मिनिट्स म्हणजेच 180 सेकंड. मग ह्याच्यातून मी डिस्टन्स काढू शकतो का, कारण मला ड्रोनचं स्पीड पण माहित आहे. ड्रोनचं स्पीड किती दिले त्यांनी 30. ठीक आहे, ड्रोनचं स्पीड किती दिले 30. हे बघ ना, 3 मिनिटाचा गॅप. हां, तर मग डिस्टन्स काढतो मी, हे वाला डिस्टन्स. डिस्टन्स बरोबर काय असतंय, स्पीड इंटू टाइम. मग स्पीड किती आहे ड्रोनचं 30, आणि टाइम किती आहे 180. म्हणजे 18×3=54, 5400. हे डिस्टन्स किती आहे रे, 5400. 5400 मीटर. जमलं. आता आवाज 5400 मीटर आहे, आवाज पण ट्रॅव्हल करेल ना, आवाज पण ट्रॅव्हल करेल. 5400 मीटर ट्रॅव्हल करायचं आहे. मग आवाजाचं पण तुला काय माहीत पाहिजे, स्पीड माहीत पाहिजे. आवाजाचं पण तुला स्पीड माहीत पाहिजे. मग आवाजाचं स्पीड माहीत आहे तुला 300, आणि त्याला डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे, एवढं कव्हर करायचं आहे त्याला डिस्टन्स. मग कसं करणार तू, टाइम किती लागला आवाज तिथं पोहोचायला, टाइमच पाहिजे ना आपल्याला. डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे 5400, आणि आवाजाचं स्पीड किती आहे 340. शून्याला शून्य 300. तुमचं रिअलवाला 340 आहे, पण इथं 300 दिले, शून्याला शून्य गेले 18. म्हणजे आवाजाला इथं पोचायला किती वेळ लागला 18. आता मला सांगा, इथून 5:02 पहिलं ड्रोन निघाले, पण त्याला 18 सेकंद लागतात ट्रॅव्हल करायला, स्फोट आवाज यायला एक्सप्लोजनचा. तर 18 सेकंद आधी ह्याला कळलं असणार, इथं स्फोट झाला असणार. 18 सेकंदानं 5:02, म्हणजे स्फोट कधी झाला 5:02 सेकंद. त्याच्यातून तुला काय वजा करायला लागणार, त्याच्यातून तुला 18 सेकंद वजा करायला लागणार. मग किती येते उत्तर,
18 सेकंद. आणि एक तर सगळ्यात पहिल्यांदा 5 वाजून 2ला निघलाय, पोचला इथं इमेज मिळालाय ना, तर तो त्याला वेळ किती लागतोय? 3 मिनिटं लागतो ना वेळ प्रत्येक ड्रोनला. तर सगळ्यात पहिल्यांदा 5 वाजून 2 मधून जर तुम्ही 3 मिनिटं वजा केली तर किती होतंय? 4 वाजून 59 मिनिटं. बरोबर, म्हणजे 4:59 पेक्षा तर कमीच आन्सर पाहिजे. हे दोन ऑप्शन तर येणारच नाही, कारण 3 मिनिटं ट्रॅव्हलिंगला लागला ना. ट्रॅव्हल 3 मिनिटं करून त्याने पिक्चर पाठवला, म्हणजे 3 मिनिटं 4:59ला तो तिथनं निघला असेल. पण तो निघाला का? कारण 18 सेकंद आधी स्फोट पण झालाय, म्हणजे 4:59:00 तून तुला 18 सेकंद वजा पण करायला लागतील. म्हणजे तुझं इथं उत्तर किती येणार? इथं 42 सेकंद, आणि इथे किती येणार तुझं? 58, आणि इथे किती येणार? 4, 58, 42. अवघड प्रश्न होता पण इंटरेस्टिंग होता, नुसत्या फॉर्म्युल्यांनी तुला सुटणार नाही. नेक्स्ट, द डिजिट इन द युनिट प्लेस ऑफ द नंबर. आता हा सुटला पाहिजे, ठीक आहे. हा आपण 20वा प्रश्न आपला करून घेऊ, ठीक आहे. 6चा 129 गुणिले 7चा 330. 6चा कितवा पण घात किती असतो? 6. 36, 216, 6च येतं त्याच्या एकक स्थानाला. युनिट प्लेस शोधायचा आहे. आणि 7चा 307 आहे, तर पॉवर ऑफ सायकल 4 असते. सो 307ला आपण 4 ने भागलं. 4 7 28, 4 7 24, तर बाकी किती उरते? 3. थोडक्यात 7चा तिसरा घात येणार. मग 7चा तिसरा घात किती असतो? जे काय असेल ते, पण त्याच्या युनिट प्लेसला काय असतं? 3. 7चा दुसरा 49, आणि परत 7 9 63 युनिट प्लेसला 3, आणि इकडच्या युनिट प्लेसला 6. तर सायंत्रिक जे काय उत्तर येईल त्याच्या युनिट प्लेसला सायंत्रिक 18, म्हणजे युनिट प्लेसला काय असणार आहे? 8. हे इझी क्वेश्चन आहेत, हे तर आलेच पाहिजेत की बाळा. हे येत नसेल तर नाही आहे, मग तुला लय अभ्यास करायची गरज आहे. नुसतं GS चांगला असून नाही, एवढं तरी आलं पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट, हा एक प्रश्न बघा इझी मोडमध्ये. अ पर्सन सेव्स 10% ऑफ हिज सॅलरी एव्हरी मंथ. मी म्हणतो माणसाचा इन्कम 100 रुपये, तो सेव्हिंग किती करतोय म्हणले? 10%. मग त्याचा एक्सपेंडिचर किती असणार आहे? 90. 100 रुपयातले 10 रुपये सेव्ह करतोय तर 90. इफ हिज सॅलरी इन्क्रीजेस बाय 12%, आता इन्कम त्याचा 12% वाढला, 100चा 112 झाला. द एक्सपेंडिचर इन्क्रीजेस बाय 10, एक्सपेंडिचर पण 10% वाढलं. 90चं 10% 9, 9 रुपये वाढलं. 10% वाढलं म्हणजे 9 रुपये वाढलं. आपण अजून केलं ना 9, तर 9 रुपये वाढलं तर हे किती होणार मग? 99. देन व्हॉट विल बी द चेंज इन हिज सेव्हिंग. आता सेव्हिंग किती झाली याची? 99 आणि 112, सेव्हिंग झाली 13 रुपये. विचारलंय काय? व्हॉट विल बी द चेंज इन हिज सेव्हिंग. आधी किती सेव्हिंग होती? 10, आता किती आहे? 13. 10 वर 3 रुपये वाढले, तर 100 वर किती? 0 0 गेले, 30%. किती येणार? 30% चेंज. घेतलंय आपण. सरळ सेवा, समाज कल्याण, कोशागार, सगळे पेपर बघा यूट्यूब, दुसरं काही तुला लागत नाही. तर हा तुझा प्रश्न होता, क्वेश्चन नंबर 21. काहीच विषयच नाही ह्याच्यात, हे आलेच पाहिजेत बरोबर. हा तर सोडायचाच नाहीये. P has a son and a daughter. P has a son and daughter. S is the mother of T. S is the mother of T. S is our spouse. S is our spouse. म्हणजे R मेल झाला. Q and R are children of P. आता Q and R are children of P. Q and R, R चं लग्न S सोबत, त्यांना T नावाचं कोणतरी आहे. देन हाऊ इज Q रिलेटेड टू S. Q कोण आहे? S च्या. S च्या कोण आहे रे Q? S च्या कोण आहे? S च्या नवऱ्याची बहीण आहे. हे दोघं भावंड आहेत ना. सो Q इज द सिस्टर ऑफ द हजबंड ऑफ S. Q इज द सिस्टर ऑफ द हजबंड ऑफ S. ठीक आहे. नेक्स्ट, हा इझी क्वेश्चन. कितवा रे? 21 होता, तर हा 22. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर कॅन बी एक्सप्रेस ॲज अन इंटिगर पॉवर ऑफ 2. लहान मुलाचा क्वेश्चन. आता 2चं काय सुरू होतं? 2चा 5वा 32, 6वा 64, मग 2चा 7वा किती होतो? 128. 2चा 8वा किती होतो? 256. 2चा 9वा किती होतो? 512. 2चा 10वा 1024. आपल्याला काय पाहिजे रे? 3 डिजिट्स. तर किती आहेत असे? 3च संख्या आहेत. हे चुकायची गरज आहे मग? काहीच नाही. कितवा? 23rd. नेक्स्ट, पॅसेज स्किप करतोय मी. सिलॉजिझमचा क्वेश्चन आहे, चुकायचा काहीच संबंध नाही. एव्हरी रेड इज ब्ल्यू. एव्हरी रेड इज ब्ल्यू. एव्हरी ब्ल्यू इज ग्रीन. एव्हरी ब्ल्यू इज ग्रीन. एव्हरी ग्रीन इज येलो. एव्हरी ग्रीन इज येलो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स डिनोटेड बाय P, Q and R करेक्ट?
एव्हरी ब्ल्यू इज येलो, एव्हरी ब्ल्यू येलो आहे का? आहे. एव्हरी रेड इज ग्रीन आहे का? आहे. एव्हरी रेड इज येलो आहे का? आहे. सगळेच आहेत. पी क्यू आर. काहीच अवघड नव्हतं ह्याच्यात, हे बरोबरच यायला पाहिजेत. नेक्स्ट, हाऊ मेनी टाइम्स डज 5 appears in all 2 digits positive integer? आता हे पण बरोबर आलं पाहिजे. 2 digit पॉझिटिव्ह. आता 1 ते 100 मध्ये 5 किती वेळा येतं? 20 वेळा. पण त्याच्यात 5 सिंगल डिजिट वाला पण आहे ना, तो एकदा मायनस कर. 20 - 1 19. 5 सेकंडचा क्वेश्चन होता हा. नंबर सिस्टीम तुम्ही करतच नाही. किती झालं? 25 ना? नाही, 26 झालं. हा 25 आणि हा झाला 26. नेक्स्ट, चलो बघा क्वेश्चन काय. एक्स ट्रॅव्हल्स 6 किलोमीटर ऑन अ बायसिकल विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 5 किलोमीटर पर आवर, 10 किलोमीटर पर आवर अँड 4 किलोमीटर पर आवर ड्युरिंग द फर्स्ट 1, 2 अँड 3 किलोमीटर. सरळ काढून घ्यायचं. 6 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटर झालं 6. आता पहिलं 1 किलोमीटर तो 5च्या स्पीडने गेलाय, दुसरं 10च्या आणि तिसरं 4च्या. तिसरं कितीच्या गेला? 4च्या स्पीडनं. हे स्पीड आहेत, हे डिस्टन्स आहे. वाय ट्रॅव्हल्स हा कोण आहे? एक्स. वाय ट्रॅव्हल्स द सेम डिस्टन्सेस म्हणजे हे 1, 2, 3 विथ द ॲव्हरेज स्पीड ऑफ 4 किलोमीटर. आता वायचं काय रे? 4 किलोमीटर, 10 किलोमीटर अँड 5 किलोमीटर पर आवर. हाऊ मेनी मिनिट्स अर्ली विल वाय कम्प्लीट द जर्नी बोथ एक्स अँड वाय ॲट सेम टाइम? आता मला सांगा, हे मधलं 2 किलोमीटर दोघं पण 10-10च्या स्पीडनं, म्हणजे याचं गणितात काही कामच नाही. आपल्याला डिफरन्स बघायचा. डिफरन्स कशामुळे येणार आहे? ह्याच्यामुळे. मग चला काढू. एक्सला किती वेळ लागला बघू. 1 किलोमीटर बाय 5 म्हणजे टाइम 1/5 प्लस 3/4 काय येत आहे? 4 × 4, 5 × 15, 15 आणि 4 19/20. जमलं? एवढा टाइम लागला त्याला. ठीक आहे. नंतर वायचं, हा एक्सचा टाइम, वायचा टाइम काढू. वायचा काय? 1/4, 4चं स्पीड आहे आणि तिकडचं काय येणार? 3/5. किती येणार? 5 × 5, 4 × 12, 12 आणि 5 17/20. तर दोघांच्यातला फरक पाहिजे. तर ह्या दोघांच्यातला फरक कितीचा रे? 2/20 म्हणजेच किती? 1/10. सगळं तासात होतं. तर मिनिटात पाहिजे तर गुणिले 60 करा. 0 0 कॅन्सल म्हणजे किती येणार? 6 मिनिट. कितीचा गॅप आहे? 6 मिनिट. काय करायचं नाहीये, हे एवढंच आहे. आता हे येत नाही तुम्हाला? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड यायला पाहिजे. नेक्स्ट, हा एक लहानपणीचा आपला आवडीचा प्रश्न, वजन काट्याचा. आयोगाने पण एकदा विचारला अशा पद्धतीने AMVI ला आपल्या MPSCचा. 7 cubes are identical in shape. Out of these, the weight of each of the 6 cubes is equal. 7 क्यूब आहेत, 6 जणांचं वेट सेम आहे. या 6 जणांचं वेट सेम आहे आणि याचं वेट जरा कमी आहे. अँड वेट ऑफ द रिमेनिंग क्यूब इज लेस दॅन द वेट ऑफ द एनी अदर क्यूब. अ बॅलन्स इज यूज टू आयडेंटिफाय द लाइटेस्ट क्यूब. तुम्हाला माहित नाही का रे? दिसायला तर सगळं इक्वलच दिसतं. मी तुम्हाला सोयीसाठी फक्त ते निळं वेगळं काढलंय. दिसायला सगळं इक्वलच दिसतंय. व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ अटेम्प्ट्स रिक्वायर्ड टू डिस्टिंग्विश द ऑड क्यूब विथ द सर्टनिटी? आणि तुम्हाला बॅलन्स करायचं. बॅलन्स करताना तराजूत काय करणार तुम्ही? एका साईडला 3, दुसऱ्या साईडला 3 ठेवणार, बरोबर? मग मी काय म्हणतो, तुम्ही असा तराजूमध्ये बॅलन्स केलाय, तराजूमध्ये बॅलन्स केलाय आणि तुम्ही हे पहिले 3 इथं ठेवले, दुसरे 3 ठेवले, ते इक्वल झालं तर तुम्ही काय म्हणा? अरे हे तर 3 इक्वल आहेत, याचा अर्थ काय राहिलेलाच. पण ह्याला काय म्हणायचं असते? नशीब. नशीब चालत नाही. प्रोबॅबिलिटीमध्ये नशिबावर नाही काय करायचं. वर्स्ट केस सिनारिओ बघायचा असतो आणि त्याच्यात मिनिमम. मी म्हणतो की हे 3 मी घेतले आणि हे 3 घेतले, हे 3 इथं ठेवले, हे 3 इथं ठेवले. डेफिनेटली यांचं वजन जास्त आहे, खाली जाणार, हे वर येणार. तुला कळणार की या पारड्यात काहीतरी हलकं आहे, म्हणजे यातल्या 3 मध्येच कुठला तरी लाइटर असणार. म्हणजे एक अटेम्प्ट केलास तू आणि तू आता काय करणार? हा ग्रुप निवडणार. आता ह्या ग्रुपमध्ये तू कुठले पण 2 घेतले, तू हे 2 घेतलेस, वजन केलं, इक्वल आलं तर राहिलेला क्यूब
लायटर, तो हे दोन घेतले त्यातच कळून जाते लायटर कोण आहे, किंवा तो हे आणि हा घेतला तरी पण कळून जाते लायटर कोण आहे. म्हणजे तुला हा एक अटेम्प्ट लागेल आणि ह्याच्यातला कुठला पण एक अटेम्प्ट, म्हणजे असे तुला किती अटेम्प्ट लागतील, 2 अटेम्प्ट लागतील सांगायला की कुठला लायटर क्यूब आहे. ह्याच्यात 1 पण आहे पण हे 1 लिहायचं नाही, ते वर्स्ट केस सिनारिओ घ्यायचा असतो, नशीब घ्यायचं नसतं सोबत की सर माझ्या नशिबात असं आहे मी बरोबर हे 3 आणि राहिलेलंच, असं नाही. वर्स्ट केसमध्ये काय लागणार आहेत 2 आणि तेच मिनिमम असणार आहेत. ओके, नेक्स्ट कितवा झाला प्रश्न हा, माझ्या मते झाला असेल 27वा. हे कितवा 26, हे 27 इथंच झाला आणि हा कितवा 28 झाले का. 51 क्वेश्चन पर्यंत आहे, अजून 30 क्वेश्चन बाकी आहेत, त्यात पण एक 15-16 असतील एक्झाम्पल. आपण आपलं अचीव केलं आणि त्यातले बरेचसे क्वेश्चन पकडले पण नाही आहेत आपण अजून. 28 मार्क झाला आपला. पुढे जाऊ. अ पर्सन, आता डायरेक्शनचे प्रश्न अजून. अ पर्सन फेसिंग ईस्ट ट्रॅव्हल्स 4 किलोमीटर स्ट्रेट, 4 किलोमीटर स्ट्रेट and then turns right and travels 3 kilometer, turns right, travels 3 kilometer, then further turns left and travels 2 kilometer, turns left, travels 2 kilometer, and finally turns left and travels 3 kilometer, finally turns left, travel 3 kilometer. The minimum distance between the final point and the initial point and the direction in which the person is facing. पर्सन कुठल्या फेसला आहे, नॉर्थला, हे लक्षात ठेवायचं, नॉर्थला. आणि किती, हिथलं 2 आणि हे 4, 4 आणि 2 6, 6 नॉर्थ, 6 नॉर्थ. ईस्ट करायचं नाही, का केलं माहिती आहे का ईस्ट, त्यांनी का दिलंय, यूपीएससी असे खेळ करते, हे या साईडला आहे ना, मग तू इनिशियल पासून बघतो ईस्टला आहे म्हणून ते 6 ईस्ट दिले. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट इथं सिली मिस्टेक करून बसतात. पर्सनचं फेस कुठल्या दिशेला आहे, नॉर्थला आहे, सो 6 किलोमीटर नॉर्थ डायरेक्शन. देन नेक्स्ट, in a sequence of numbers each number other than the first two is the sum of the two immediately preceding number. आता लहान 11th स्टँडर्डला आपण शिकलो फिबोनाची सिरीज, शिकलोय का नाही, फिबोनाची पहिल्याची बेरीज दुसऱ्या, पहिल्या दुसऱ्याची तिसऱ्याला, हे बघा असं असतं बघ, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 8 21. फिबोनाची पहिले 2 आकडे आपण डिसाइड करायचे. इफ द फर्स्ट टू नंबर इन द सिक्वेन्स आर 4 and 7, 4 and 7, 11, 18, 29, 47 असं चालू राहणार आहे. देन द 6th नंबर इज 1 2 3 4 5 6, 6 नंबर इज 47. होता का नाही लहान मुलाचा प्रश्न, हे आहे फिबोनाची सिरीज. ठीक आहे, किती झालं हे मागाशीच 28 झालं, हे 29, हे 30. ठीक आहे, नेक्स्ट हा बघा, जे लोक माझ्याकडून रेशो शिकतात त्यांना काहीच नाही अवघड जाणार. रेशो ऑफ मेल टू फिमेल वर्कर्स इन द 2 कंपनी ए अँड बी इज 13:10 आणि बी मध्ये मेल टू फिमेल 7:5. इफ बोथ कंपनीज हॅव द सेम नंबर ऑफ फिमेल वर्कर, इथं 10 आहेत इथं 5 आहेत पण सेम म्हटलं म्हणजे ह्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार, 2 5 10, 2 7 14. देन व्हॉट इज द रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन ए टू दोज इन बी. ए मधले टोटल किती, 13 + 10 23 आणि बी मधले टोटल किती, 14 + 10 24. पण पहिल्यांदा त्यांचं कंडिशन सॅटिस्फाय करायचे, फिमेल सेम आहे 10 आणि 10, 10 करायला 5 ला 2 लागते तर ह्याला पण 2. सो 23:24. लहान मुलाचा प्रश्न काहीच नव्हतं याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 31 की जो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकला असता. नेक्स्ट चला, एलसीएम वर क्वेश्चन आहे, वाचून घेऊ आपण. शब्दी काय अवघड जातोय सोडून द्या, पण वाचून तर घेऊ. इफ द प्रोडक्ट ऑफ HCF अँड LCM, HCF अँड LCM काय असतं प्रोडक्ट, 2 संख्यांचा गुणाकार असतो. इज द क्यूब ऑफ वन ऑफ द नंबर, इज द क्यूब ऑफ वन ऑफ द नंबर म्हणजे हा 2 संख्या आहेत x × y, 2 संख्यांचा मल्टिप्लिकेशन LCM × HCF असतं. पण त्यांनी काय सांगितले, हा जो प्रोडक्ट आहे ना तो कुठल्या तरी एका नंबरचा क्यूब आहे, मी म्हणतो एक्सचा क्यूब आहे, म्हणजे x × y, x हे कन्फ्यूज होण्यापेक्षा आपण सरळ ते 2 नंबर ए आणि बी पकडू. ठीक आहे, तर हा प्रोडक्ट काय म्हणले, कुठल्या तरी एका नंबरचा क्यूब पण आहे म्हणजे ए चा क्यूब आहे असं पकडू. ह्यातून काय होणार, हे b = a कॅन्सल होणार, इथं काय होणार a². जमलं. आता बघा, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, द डिफरन्स बिटवीन द नंबर इज अन इव्हन नंबर. आता ह्यांच्यातला डिफरन्स, ठीक आहे, एक नंबर काय झाला a आणि दुसरा नंबर काय झाला a², बरोबर.
तर ह्यांच्यातला डिफरन्स इवन आहे का बघू. इथं जर समजा रँडम ऑड पकडला 1 आणि 1, 1 मायनस 1 1 चा स्क्वेअर, 1 मायनस 1 0. इथं समजा मी इवन पकडला 2 आणि इथं 4, 4 मायनस 2 2, म्हणजे दोन्हीकडून पण आन्सर इवन येते. तर डिफरन्स ऑफ द नंबर इज इवन नंबर. येस, ऑड घ्या इवन घ्या, इवनच येतंय उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट कळलं ना काय केलं. नंबर 1 पकडला, 1 चा स्क्वेअर 1, 1 वजा 1 0 इवन आहे. नंबर 2 पकडला, 2 चा वर्ग 4, 4 वजा 2 0, म्हणजे इवन जरी पकडला, ऑड जरी पकडला तरी डिफरन्स इवन आहे, इवन जरी पकडला तरी डिफरन्स इवनच आहे. वन ऑफ द नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर. ऑफकोर्स ए स्क्वेअर आलाय ना, दोन नंबर पैकी एक नंबर ए स्क्वेअर, परफेक्ट स्क्वेअर. येस, सो बोथ 1 and 2. सो ह्याला काय म्हणायचं, कन्सेप्च्युअल क्वेश्चन. प्रत्येक वेळी काय लसावी मसावीचा तोच पॅटर्न पडणार आहे का, नाही पड. नेक्स्ट, if x and y are 2 digits and the number 4x5y790 divisible by 11, तर x plus y विचारले. तर बघा पहिल्यांदा 11 ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, अल्टरनेट नंबरच्या बेरजे मधला फरक 11च्या पाड्यात किंवा 0 पाहिजे. 5 आणि 4 9 आणि 7 16 आणि 0 16, आणि इकडे किती येणार 9, x plus y plus 9, x plus y plus 9, म्हणजे x प्लस वाय बरोबर 9 तिकडे गेलं तर किती येणार 7. दोघांची बेरीज किती असणार आहे 7. लहान मुलाचाच प्रश्न आहे. तर हा होता क्वेश्चन नंबर 32 इझी, आणि हा होता क्वेश्चन नंबर 33 टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या. चला पुढे जाऊ. जमते का हे, शिकवले आपण. An alloy P contains 20% copper and 80% zinc by weight. Alloy P copper आणि zinc 20-80 आहे, म्हणजे 1:4 आहे. And alloy Q contains copper 60 and zinc 40, म्हणजे 3:4 आहे. A third alloy R बनवायचं आहे आपल्याला, third alloy R बनवायचं आहे P and Q, so that it contains equal amount of copper and zinc. equal amount म्हणजे 1:1. मग आपण कुठल्या पण एकाला घ्यायचं. कॉपर, पहिल्यात कॉपर किती आहे रे 1, किती पैकी 4 + 1 5. दुसऱ्यात कॉपर किती आहे 3, किती पैकी 3 + 4 7, आणि याच्यात कॉपर किती आहे 1, किती पैकी 1 + 1 2. आणि इथं काय लावायचं ॲलिगेशन, इथं लावायचं ॲलिगेशन. पण हे ॲलिगेशन कशात आहे रे फ्रॅक्शन मध्ये. मग ह्याला नीट करायचं. कसं नीट करायचं, 5 7 2 च्या एलसीएम न मल्टिप्लाय करा. चांगले आकडे आकडा किती आहेत हे 35 70 न मल्टिप्लाय करू. ह्या सगळ्याला मी किती न मल्टिप्लाय करणार 70 न. का 5 7 2 चा एलसीएम किती आहे 70. सो 70 न केलं तर 14 पंचे 70, परत 7 10 70 आणि 10 त्रिक 30, आणि इकडं 35. जमलं. आता करा मायनस जे काही तुम्हाला करायचं आहे ते. इथून हे गेलं 35, 5 4 गेले 1, 3 1 गेला 2, आणि काय चुकतंय का आपलं 2 त्रिक 30, 20 त्रिक 60, अरे 20 दुनी 40 पाहिजे ना. चला पुन्हा प्रश्न बघा. An alloy P contains 20% copper and 80% zinc. P मध्ये 20% कॉपर आणि 80% झिंक आहे. सो 1:4, 20 × 20 20 × 80. Alloy Q contains 60% कॉपर and 40% झिंक. 20 त्रिक 60, 20 दुनी 40. मगाशी चुकून मी 4 घेतलं होतं. ठीक आहे. तर आणि परत R is to be prepared from P and Q so that it contains equal amount of copper. आणि R मध्ये काय 1:1. मग सरळ कुठल्या पण एकाचं घ्या, कॉपर किंवा झिंकचं. कॉपर ह्याच्यात किती आहे 1, किती पैकी 4 आणि 1 5 पैकी. याच्यात कॉपर किती आहे 3, किती पैकी 3 आणि 2 5 पैकी. आणि याच्यात किती आहे रे 1/2. आणि आता काय करायचं ॲलिगेशन. पण हे जर अवघड आहे, छेदात आले तर ह्याचा छेद गायब करा एलसीएम न मल्टिप्लाय. 5 आणि 2 चं एलसीएम किती 20, ह्याला पूर्ण ह्याला 20 न मल्टिप्लाय केलं तर 5 चौक 20, 5 चौक 20, 4 त्रिकोण 12, आणि परत बेंदा आहे 20. बघा काय काय येतंय. 12तून 10 गेले 2, आणि 10तून 4 गेले 6, 2:6 म्हणजे 1:3. 1:3 समजलं. कळलं का. तुम्ही डायरेक्ट पण हे करू शकता. 20% कॉपर आहे, 60% कॉपर आहे, आणि मिक्सचरमध्ये तुम्हाला 50% कॉपर पाहिजे
20तून 50 गेले 30, 60तून 50 गेले 10, 10:30 म्हणजे 1:3. असं जरी केलं तरी चालेल. पण जेव्हा फ्रॅक्शनमध्ये येईल तेव्हा त्याचं पण करता आलं पाहिजे म्हणून मी हे पण सांगितलं. देन काही अवघड नव्हता हा प्रश्न. कितवा झाला? 32 झाले असतील. 33 झाले. 34th क्वेश्चन आहे हा. 34th की जो तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता. A is a 2-digit number with a different digits. B is also 2-digit number and is obtained by reversing the digits of A. If A minus B is multiple of 27, where A is greater than B. आता 27 चा असतं, याचा अर्थ A minus B मध्ये कितीचा फरक असतो? ह्याला 9 ने भागायचं. कितीचा असतो? 3चा. हे सिंपल प्रॉपर्टी. कशी प्रॉपर्टी? रिव्हर्स केलेत ना. एक्स वाय आहे. पहिला नंबर काय असणार? 10x प्लस वाय. दुसरा काय असणार? yx असतो, तो 10y प्लस एक्स. ठीक आहे. मग हे असं असतं. मग त्यांची जर मी डिफरन्स काढला तर डिफरन्स किती येतो? 9x मायनस 9y. म्हणजेच 9 कॉमन काढलं तर x मायनस वाय. म्हणजे असं जेव्हा आपण रिव्हर्स केलं जातं तर त्यांचा डिफरन्स नेहमी 9च्या पटीत असतो. तो डिफरन्स 27 आहे. बरोबर. हा डिफरन्स 27 आहे. म्हणजे x मायनस वाय त्या 2 डिजिटमध्ये 9 त्रिक 27. कितीचा फरक पाहिजे? 3चा फरक पाहिजे. ही कन्सेप्ट शिकवली. क्लासमध्ये शिकवतो आपण सगळ्या गोष्टी नंबर सिस्टीम मध्ये. आता बघू असे किती नंबर आहेत. पहिल्यांदा काय? 1 4 3चा फरक, 2 5 3 6 4 7 5 8 6 9. 7 10 होणार का? नाही. 7 10 होणार नाही. म्हणजे झाले 3 आणि 3 6. आता अजून कुठले आहेत का बघूया. बरोबर. हे एक झाले. परत त्याच्यानंतर अजून 7 आणि उलटे 4, 8 आणि उलटे 5 आणि 9 आणि उलटे 6. हे असं एवढ्या किती संख्या तयार झाल्या? 3 आणि 3 6 आणि 3 9. 9 संख्या तयार झाल्या. ए मोठा पकडायचा आपल्याला. हे सगळं ए चे व्हॅल्यू पकडा. इथून इथपर्यंत ह्या सगळ्या ए च्या व्हॅल्यू आणि इथं या ए च्या व्हॅल्यू पकडा. कळलं? डन. 9 संख्या तयार झाल्या. 35 नंबरचा क्वेश्चन. सोपा प्रश्न होता हा. नेक्स्ट. कोडिंग डिकोडिंग. 0 इज कोडेड ॲट ZERO ADSL. मग स्टॉप कोडेड एस करायचं. स्टॉप. झेडच्या नंतरचं एक, एस नंतरचं एक टी, ई च्या आधीचं, टीच्या आधीचं एस, आरच्या नंतरचं, ओच्या नंतरचं पी आणि पीच्या आधीचं तर ओ. TSPO. TSPO ऑप्शन नंबर 2. कळलं? सोपं होतं. हे आधी नंतरचं घ्यायचं होतं, हे आधीचं नंतरचं आधीच. सेम तसंच इथं आपण फॉलो केलं. यायला पाहिजे होता हा पण क्वेश्चन तुम्हाला. क्वेश्चन नंबर 36. ठीक आहे. नाही येत आहे राहू दे, काही हरकत नाही, सोडून द्या. झालं आपलं. 36 पर्यंत पोहोचलोय. हा पण प्रश्न आहे. अवघड वाटतोय पण अवघड नाही आहे. पण तुम्हाला अवघड वाटत असेल एकदा सोडवून बघू आपण. पकडायला नको, काउंट नको करायला. अ ट्रेन हॅज टू कम्प्लीट अ जर्नी ऑफ 800 किलोमीटर. 800 किलोमीटरची जर्नी आहे ट्रेनची. इफ इट मीट्स अ मायनर ॲक्सिडेंट इट स्पीड बिकम्स हाफ. ॲक्सिडेंट झाला तर स्पीड हाफ होता आधीच्या पेक्षा. आणि देर इज अ मेकॅनिकल डिफेक्ट स्पीड बिकम्स 1/4 होतं. ठीक आहे. ॲक्सिडेंट झाला स्पीड होतं हाफ, मेकॅनिकल डिफेक्ट झाला स्पीड होतो 1/4. ऑन इट्स वे द ट्रेन मीट्स विथ अ मायनर ॲक्सिडेंट आफ्टर 200 किलोमीटर. 200 किलोमीटर मायनर ॲक्सिडेंट झाला. जर आधीचं स्पीड मी एक्स पकडला असेल तर इथून नंतर पुढं किती होणार स्पीड? ॲक्सिडेंट झालं की स्पीड होतं हाफ. अँड 400 किलोमीटर 400 किलोमीटर नंतर काय झालं? परत मेकॅनिकल डिफेक्ट झाला तर स्पीड होणार 1/4. म्हणजे ह्याचं 1/4 x/8. x/2 इंटू 1/4 x/8. टोटल 800 तर 200 400 200. डन. इट डेव्हलप्स मेकॅनिकल डिफेक्ट. हॅड द ट्रेन डेव्हलप द मेकॅनिकल डिफेक्ट आफ्टर 2. म्हणजे उलट म्हटलं, जर मेकॅनिकल डिफेक्ट आधी झाला 200 नंतर तर स्पीड आता इथं किती होणार? x/4. आणि परत ॲक्सिडेंट झाला अँड द मायनर 400 किलोमीटर आफ्टरवर्ड तर इथं किती होणार? परत ह्याचा हाफ केलं तर x/8. इट वुड हॅव टेकन 4 मोर्स आर. त्याला किती वेळ लागला? 4 मोर्स आर. मला सांगा. डिस्टन्स अपॉन स्पीड 200/x. इथं पण 200/x. डिस्टन्स अपॉन स्पीड 200/x/8 200/x/8.
म्हणजे ह्या दोन्हीमुळे मगाशी सेम असा प्रश्न बघितलेला, ह्या दोन्हीमुळे गणितात काय फरक पडतोय? नाही पडत. फरक कशामुळे पडतोय? इथून पडतोय. मग इथं काय रे? सगळ्यात पहिल्यांदा 400 x/2 हे एक टाइम मिळणार मला. ठीक आहे, 4 or मोर म्हटलंय, जास्त वेळ लागला ह्याच्यामुळं. ठीक आहे, आणि हे इकडं काय येणार? 400/x/4 येणार. ह्यांचा डिफरन्स किती आहे म्हटलं ते? 4. मग चला काढू. 4 वर गेलं, 1600/x वजा 800/x बरोबर 4. 800/x, 1600 वजा 800, 800/x बरोबर 4. तर x बरोबर 200. तर स्पीड किती होतं? 200. तुम्ही लिहिलं ना, काही अवघड जात नाही. तरी मी हा काउंट काय करत नाही आपल्या सोप्यामध्ये. नेक्स्ट, चला हा पण एक सोपा प्रश्न आहे. In a recruitment process, the selection of a candidate is based on their performance in 3 components. The weightage of the component 1, 2 and 3 are 0.2, 0.3, 0.5. Use the data given below and find the cutoff score if exactly 3 candidates are to be selected. 3 जण निवडायचे तर काय? आता कंपोनंट 1 चं वेटेज 0.2च आहे, म्हणजे हे 5 मिळाले जरी असले तरी त्याला इंटू 0.2 करायला लागणार, म्हणजे 1 होणार. हे 0.8 होणार, हे 0.6 होणार, हे 1.8 होणार. 0.2 न गुणायचं आहे, हे 1.6 होणार. परत 2चं 0.3 आहे, तर ह्याचे मार्क 1.2, 1.8, 0.6, 1.2 आणि हे 2.4 आणि ह्याचं 0.5 म्हणजे अर्ध. हे 3, 2.5, 4, 1.5 आणि 1. समजलं? आता सिलेक्शन कॅन्डिडेट 1, 2, 3 च दिले ते 5 पर्यंत बेरीज करायला लागणार. 3 आणि 1 4 आणि 1 5.2. कॅन्डिडेट 1 ला 5.2 मार्क्स आहेत. याचं करणार 8 आणि 5 13 आणि 8 21, 2 आणि 2 4 आणि 1 5.1 मार्क्स. परत 1.2 आणि 4 5.2 झाले. खालच्याचे 5 आणि 2 7 आणि 8 15. आला 1 आणि हे 4 4.5 झाले. परत 6 आणि 4 10 आणि 1 6 आणि 4 10. हे 2.4 आणि 1.7 3 4 आणि इथे किती होणार? 5 मार्क मिळाले मला सगळ्यांचे. 3 जणांची निवड करायची. हे 2 लोएस्ट आहेत ना, म्हणजे ह्या तिघांची निवड होणार, या तिघांची निवड. आणि कट ऑफ किती लागणार मग? 5.1 चा कट ऑफ लागणार. ऑप्शन नंबर ए. सोपा होता हा, अवघड नाही. 38 नंबरचा क्वेश्चन सोपा. नेक्स्ट, आता हे सगळं तू स्किप कर. आपले 38 झालेत आणि अजून आदले मधले आपण बघितले पण नाहीत, पॅसेज वगैरे, त्यातले पण तुझे थोडेफार येतीलच ना. बघ आता हा प्रश्न 78. 3 partners A, B and C entered into a business. A, B and C entered into a business. A invested 1/3 of the capital, 1/3 capital for 1/3 time, for 1/3 time. B invested 1/4 of the capital for 1/4 of the time. C invested the remaining capital for the whole duration. C invested remaining capital. आता remaining capital किती आहे? टोटल कॅपिटल 1 पकडलं तर त्याच्यातून 1/3 आणि 1/4 मायनस केलं. ठीक आहे, तर रिमेनिंग कॅपिटल किती येते? 1 मायनस, हे कॉमन मध्ये 4 1 4 3 7/12. सो हे किती उरलं? रिमेनिंग कॅपिटल 5/12 उरलं. ठीक आहे, सो रिमेनिंग कॅपिटल 5/12 फॉर रिमेनिंग टाइम, फॉर द होल टाइम. होल टाइम किती आहे रे? 1. चला सॉल्व करा. 1/9 इन प्रॉफिट कसा डिवाइड होतो? प्रॉफिट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम. इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम. 1/9, 1/16 आणि 5/12. जमलं? मग कशानं भाग जातोय? ह्यांना गायब करायचं सगळ्याला, याच्या एलसीएम न हे करायला लागेल. तर एलसीएम किती आहे? 16 आणि 12चा एलसीएम. यांना काय करू? 480 करूया. 480 पण नाही होत. एलसीएम याचा काढू. एलसीएम आपण सरळ 16 आणि 12 चा काढू, किंवा 16 आणि 12 चा. 16 चा किती आहे रे? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 12 चा किती? 2 इंटू 6, 2 इंटू 3 आणि 9 चा 3 इंटू 3. एलसीएम काढायचं आहे. हे दोन्हीत कॉमन आहे. 4 एकदाच घेतलं,
परत हे इथं कॉमन आहे, हे पण 3 एकदाच घेतलं, बेदोन्ही 4 त्रिकोण 12, 144. सगळ्यांच्या पाड्यात 144 येतं, 144 नीट करण्यासाठी फक्त. मग 16 90 44 आहे, 16 90 44 आहे, 12 12 12 25 60. या रेशोमध्ये प्रॉफिट डिवाइड होणार. विचारले काय आउट ऑफ प्रॉफिट किती 17,000, हाऊ मच प्रॉफिट विल सी गेट. सी ला किती मिळेल विचारले. टोटल किती आहे 17,000. आपल्या भाषेत किती आहे 16 9 25, 25 आणि 60 85. आपल्या भाषेत 85 आहे, पण ते त्याला किती म्हणतायत 17,000. सी चा विचारलाय, सी किती आहे रे 60. 17 1 17, 17 5 85, 5 12 5 60, 12 गुणिले 1000 किती येणार रे 12,000. सी चा प्रॉफिट किती 12. हा इझी क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 40. हा इझी क्वेश्चन होता. ठीक आहे. नेक्स्ट हा पण सोपा आहे. देर आर टू केमिकल विच डू नॉट रिएक्ट विथ इच अदर. अ कंटेनर कंटेन्स 10 liters of the chemical. 1 liter of this chemical is removed from it and liter of the chemical B is poured. म्हणजे 10 लिटर होतं, 1 लिटर काढलं, 10 पैकी 1 काढलं, राहिलं किती रे 9/10. Then 1 liter of the mixture is removed again container and 1 liter of B. म्हणजे असं दुसऱ्यांदा केलं आता, तेव्हा पण 9/10 राहिलं. आणि इफ दिस प्रोसेस रिप्लेसिंग 1 liter of the mixture by 1 liter of the B performed once more, म्हणजे अजून एकदा केलं तिसऱ्यांदा. देन काय विचारले, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ बी दॅट इज प्रेझेंट इन द कंटेनर. मग मी म्हणतो सुरुवातीला 10 होतं, ए केमिकल ए, काहीतरी काढलं, राहिलं किती रे 9/10. परत काहीतरी काढलं, एचं चाललंय, राहिलं किती 9/10. परत एकदा केलं हे 9/10, 10 ला 10 गेले, 9 9 81 आणि परत 9 729/100 बरोबर 729 छेद 100 एवढं राहिलं. डन. तर विचारलंय काय, बी किती राहिलं विचारलंय, बी किती राहिलं, किती टक्के बी राहिलेलं आहे. डन. पहा मग कसं करू शकतो आपण. तर 1 लिटर काढलं तर 9/10 राहतंय आणि असं 3 वेळा केलंय. ठीक आहे. हे एकदा केलं तेव्हाच हे इथं 1 0 आपलं एक्स्ट्रा झालं. सो इथं किती होणार 72.9. 72.9 काय राहिलं ए, म्हणजे बी किती राहिलं रे 100 - 72.9 दॅट इज 27.1. अप्रॉक्सिमेटली म्हटलंय त्यांनी. सो अप्रॉक्सिमेटली काय 27. हे मी एक एक्स्ट्रा चुकून 10 झालं ना आपलं, तर अप्रॉक्सिमेटली किती येणार 27%. हा पण इझी क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 41. डन. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघू आपण. मी तुम्हाला 35 क्वेश्चन सोडूया बोललेलो, आपण जवळजवळ मोर दॅन 40 क्वेश्चन सोडवले. अ शॉपकीपर एम्प्लॉईज अ डिलिव्हरी बॉय अँड गिव्स हिम अ मोटरसायकल फॉर होम डिलिव्हरी. फॉर एव्हरी डिलिव्हरी द बॉय इज गिवन 5 rupees. At the end of the day, he also gets ₹2 for every kilometer of the distance covered in the day. The boy wants to earn more than 500 a day but does not want to travel more than 100 kilometer. 100 kilometer पेक्षा जास्त नाही. Which of the following numbers of deliveries would definitely meet his target? म्हणजे 100 पेक्षा जास्त तर त्याला चालायचं नाहीये. मग तो काय करेल 100 किलोमीटरचे 100 किलोमीटर तर तो चालून घेतो, 200 रुपये मिळवतो, कारण प्रत्येक किलोमीटरला 2 रुपये आणि डिलिव्हरीचे 5 आहेत. आता मला सांगा त्याला 500 मिळवायचे असतील, ठीक आहे, तर त्याला 300 रुपये मिळवायचे. आता 300 रुपये 80 मिळवायचा प्रयत्न केला तर 80 मला 400 रुपये मिळायला लागले. ह्यानं तर मिळणारच ना जास्त, ह्यानं पण मिळणार जास्त. म्हणजे हे काय एक्झॅक्ट उत्तर आपल्याला काढता येत नाही, कारण किती पण उत्तर याचे येऊ शकतात. त्यामुळे ह्याचा आन्सर काय येणार ऑप्शन नंबर 4. तर हे अशा पद्धतीनं आपण हा पण जर प्रश्न जर घेतला तर आपले होतात 41 42 क्वेश्चन्स आणि त्यातले बरेचसे आपण घेतले पण नाहीत आणि पॅसेज सोडवले नाहीत, अवघड प्रश्न पण घेतलेले नाहीत. म्हणजे मला सांगा
आउट ऑफ 80 राहू दे 42, अजून तुम्हाला 2 प्रश्न नको, 40 जरी केले तरी तुमचे स्कोर किती येतोय, तरी तुमचा स्कोर येतोय 100 आणि तुम्ही रडत बसलाय कशाला 67ला. मग पहा, म्हणून मी आपल्या याचं टायटल काय ठेवलं होतं की 67 मार्क्स मिळवणं एवढं अवघड आहे का. तुम्हाला वाटतं मी जे आत्ता सोडवलं त्याला लय रॉकेट सायन्स नॉलेज पाहिजे. तुमच्या समोर आलो, त्या पद्धतीनं एक एक स्टेप घेतली, सोडवत गेलो, एक दोनदा इकडं तिकडं झालं बस. पण 40 मार्क्स मिळवणं काहीच अवघड नाही आहे. म्हणजे 40 क्वेश्चन करेक्ट आहे ना, 40 क्वेश्चन करेक्ट आले म्हणजे 100 मार्क्स. व्यवस्थित पद्धतीनं शिका आणि व्यवस्थित पद्धतीनं प्रॅक्टिस करा. ही आपली बॅच आहे एज्युकल्चर ॲपवर. तुम्हाला काही डाऊट असतील तर हा माझा कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट विचारू शकता. आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या अशा मित्राला पाठवा ज्याला सीसॅट अवघड जाते आणि त्याचं GS खूप चांगलं आहे, त्याला डेफिनेटली याचा फायदा होईल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.